शरद पवार साहेबांनी मला फोन करून बोलवून घेतलं. शरद पवार साहेबांनी विचारलं तुझं मत काय. साहेबांना सांगितलं साहेब मी काय हार तुरे घेण्यासाठी खासदार होणार नव्हतो. मी एक या मतदारसंघाचं एक विजन घेऊन या मतदारसंघात उतरलो होतो. साहेबांना सांगितलं साहेब एक मसवडला खूप मोठा इंडस्ट्रीयल कॉरिडॉर उभं राहतोय. इथं अनेक कंपन्या येणार आहेत, परंतु त्या कंपन्याला लागणारी मॅन पॉवर म्हणजे मुलं या भागातली त्या क्वालिटीची नाहीत की तिथं त्यांना जॉब मिळेल. या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही, एकही स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी नाही. तर माझी इच्छा आहे साहेब, म्हटलं माझे अनेक मित्र IAS ऑफिसर आहेत केंद्रामध्ये, त्यांच्या आधाराने आपण एक विशेष योजना वापरून या भागातला रिसोर्स तयार करूया, चांगला ह्युमन रिसोर्स तयार करूया, जेणेकरून बाहेरची लोक इथे येऊन जॉब घेणार नाहीत तर याच भागातल्या लोकांना जॉब मिळेल. त्याचबरोबर साहेबांना मी सांगितलं साहेब या इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या माध्यमातून आपण आजूबाजूचे रोड, ग्रामीण भागातले इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी विशेष योजना वापरू शकतो. दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न कालही मी साहेबांशी डिस्कस केला. ज्यांच्या जमिनी अधिग्रहण झाल्यात ती आजूबाजूची जी 2-3 गावं आहेत ती संपूर्णपणे धनगर समाजाची गावं आहे. या गावांमध्ये या लोकांना पूर्णपणे विस्थापित करण्याचा प्लॅन आहे आणि तिथं जमीन अधिग्रहण जबरदस्तीने चालू आहे. त्यामध्ये त्या लोकांना किमान 25% परतावा साहेब मिळवण्यासाठी प्रयत्न करावा, यासाठी मी साहेबांच्याकडे मागणी केली. त्याचबरोबर ज्या लोकांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना एका एकराला 1 कोटी रुपये किमान अशी क्रेडिट गॅरंटी मिळावी, जेणेकरून एखाद्याची जर 10 एकर जमीन गेली असेल तर त्याला शासनानं विनातारण 10 कोटीचं लोन दिलं पाहिजे. आणि जर ते मिळालं तर तो शेतकरी ज्याची जमीन तिथे गेलेली आहे तो तिथे जाऊन उद्योजक बनेल आणि तो स्वतःचा आणि या भागाचा विकास करेल. या मागण्या घेऊन मी साहेबांच्याकडे गेलो आणि साहेबांनी एकच सांगितलं, तुला त्यासाठी खासदार व्हायची गरज नाही, मी तुझ्या पाठीशी आहे, संपूर्ण ब्युरोक्रेसी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळं तुझ्या स्वप्नातला माडा लोकसभा मतदारसंघ घडवण्यासाठी तुला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. एवढा शब्द असल्यानंतर आपल्याला निवडणुकीची काय गरज आहे. तुम्ही सगळे साहेबांना साथ द्याल माझ्या साथीनं अशी मला पूर्ण खात्री आहे. साहेब तुम्हाला सगळ्यांना एकदा सांगतो, ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर नाही, ही निवडणूक लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक मनुस्मृती विरुद्ध संविधानाची निवडणूक आहे. त्यामुळं आपल्याला देशाला दिशा देणारी निवडणूक आहे. येणाऱ्या काळात मनुस्मृती विरुद्ध संघर्ष हा गेले अनेक वर्ष चालू आहे. आपल्याला मुसलमानांची भीती दाखवली जाते, पण हा मनुस्मृतीचा विरुद्धचा संघर्ष हा खूप जुना आहे. तुकाराम महाराजांनी संघर्ष कुणाबरोबर केला? कुणाबरोबर केला? ज्यांनी हिंदू धर्मातील गोरगरीब जनतेवर अन्याय केला अशा लोकांविरुद्ध तुकाराम महाराजांना संघर्ष करावा लागला. आणि तेव्हापासून चालत आलेला संघर्ष हा नरेंद्र दाभोळकर असतील, कलबुर्गी असतील, पानसरे असतील यांच्या खुनापर्यंत येऊन पोहोचला. ही लढाई साधी सोपी नाही आहे, हे समजून घ्या. ही लढाई इतकी मोठी आहे की जर लोकशाहीच्या ऐवजी हुकुमशाही आली तरी जनता तिला उलटून टाकू शकते. एक वेळ अशी येईल की जनता उलटून टाकू शकते, असं अनेक देशांमध्ये घडलंय. पण जर मानसिक गुलामगिरीमध्ये हा हिंदू समाज गेला तर या साखळ्या तुटत नाहीत. हजारो वर्ष मानसिक गुलामगिरीत आपल्याला राहावं लागेल. त्याची उदाहरणं थोडक्यात सांगतो. जर हळूहळू हे हिंदू राष्ट्र करण्यामागचा यांचा उद्देश आहे की आपल्या सगळ्यांना मानसिक गुलामगिरीत घेऊन जायचंय. हळूहळू बंधन येतील, व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा नाही, 31 डिसेंबर साजरा करायचा नाही. आणि जर तुम्ही तसं काही करण्याचा प्रयत्न केला तर झुंडीच्या झुंडी येऊन तुम्हाला मारहाण करतील. पुढे बंधन येतील, महिलांनी साडी घातल्याशिवाय मंदिरात जायचं नाही. आणि अशा प्रकारे हळूहळू हा विळखा, हा साप, हा अजगर आपल्या भोवती आवळला जाईल. म्हणून ही लढाई साधी सोधी नाहीये. ही 2024 ची लढाई या देशाची, हिंदू धर्माची आणि या सर्वांचीच, आपणा सर्वांची दिशा ठरवणारी लढाई आहे. त्यामुळे माझी आपणाला विनंती आहे की सर्वांनी मिळून या लोकसभा 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या तुतारी घेऊन वाजवणारा जो माणूस आहे या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा. एवढे बोलून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सुभाषरावजी नरळे, मी आपणास विनंती करतो या ठिकाणी संवाद साधण्यासाठी समोर यायचं. सुभाषरावजी नरळे, प्रत्येकाचं मनोगत 2च मिनिटात या ठिकाणी घ्यायचंय. सुभाषरावजी नरळे, त्यानंतर संजयजी भोसले, आपण तयार राहायचंय. लगेच 2च मिनिटात आपलं मनोगत काय असेल ते ओळखून घ्यायचंय. आदरणीय पवार साहेब, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मानखटाव मधील कार्यकर्ते, आज या ठिकाणी 43 माढा
मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय तहसीलदार मोहिते पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण इथं उपस्थित राहिला. आज आपण पाहतोय देशाचं चित्र वेगळं आहे, राज्याचं चित्र वेगळं आहे आणि आपल्या जिल्ह्याचं आणि त्याच्यामध्ये या मान खटाव दुष्काळी भागाचं चित्र वेगळं आहे. साहेब, या तालुक्याच्या मध्ये आम्हाला जेएफ कटापूरच्या पाण्याचा विषय आहे, टेंबू योजनेचा विषय आहे, त्याचबरोबर तारळी प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्प इथं आहेत, परंतु गेले 15 वर्ष आमच्या या तालुक्याला शेतीचं पाणी अजून प्रत्यक्षात इथं मिळालेलं नाहीये. या ठिकाणी आमचा आज दुष्काळी तालुक्याच्या मध्ये आमचे 105 गाव आहेत. या 105 गावामध्ये विकास झाला असं म्हटलं जात आहे, परंतु आज मितीला या तालुक्याच्या मध्ये 105 गावापैकी 70 गावामध्ये 65 टँकर आहेत आणि 401 वाड्या वस्त्याला 171 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. म्हणजे नक्की काय या 15 वर्षामध्ये विकास झालाय हे याच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. खऱ्या अर्थानं अजून पिण्याच्या पाण्याचा इथं प्रश्न मिटला नाही, त्यामुळे शेतीचा पाण्याचा विषय अजून लांबच राहिलेला आहे. आमच्या मानच्या उत्तर भागामध्ये असणारे जे काही 35 गाव आहेत, गेले 10 वर्षापासून आम्हाला इथं खेळवलं जात आहे, परंतु प्रत्यक्षात पाण्याचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं हे काम केलं नाही. म्हणून मान खटावच्या जनतेनं सामान्य जनतेचा असणारा उमेदवार तहसीलदार मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला पसंती दिलेली आहे. उद्या होणाऱ्या 7 तारखेला त्यांचं चिन्ह जे आहे तुतारी वाजवणारा माणूस यांच्या समोरील चिन्हावरती बटन दाबून आणि त्यांना आपण भरघोष मतानं निवडून द्यायचं आहे. आदरणीय पवार साहेब, 13-14च्या 10 वर्षापूर्वीचं जे इलेक्शन झालं त्यामध्ये पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री यांनी एक रॅली काढली होती आणि त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की विदर्भामध्ये सोयाबीनचा जो दर आहे त्यावेळेला 4,000 होता आणि 6,000 दर मिळाला पाहिजे असं 13 साली सांगितलं होतं. आज 24 साल आहे. या 10 वर्षाच्या नंतर पुन्हा सोयाबीनचा दर 6,000 तर राहिलाच, परंतु 4,000च दर आहे. कापूस उत्पादक शेतकरी आहे यांचा शेतकऱ्याचा ज्यावेळेला कापूस आहे त्यावेळेला 6,000 5,000 दराने घेतला जातो आणि व्यापाऱ्यांच्याकडे ज्यावेळेला स्टॉक केला जातो त्यावेळेला त्याचा दर 8,000 10,000 होतोय. म्हणून या ठिकाणी या तालुक्यातील किंबहुना या राज्यातील शेतकऱ्याचा अतिशय कंबळ मोडलेला आहे. महागाई अतिशय पूर्णपणे वाढलेली आहे. सुशिक्षित बेरोजगार वाढलेला आहे. आमच्या तालुक्यामध्ये BMIC कॅरोडर होण्याच्यासाठी संबंधित असणारे व्यासपीठ आपल्याला निश्चितपणानं मदत करेल. पुन्हा एकदा या सर्वांच्या वतीनं आपलं तहसीलदार पाटील यांना 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये भरघोष मतांना आपण निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर संजयजी भोसले आपणास विनंती करतो. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय संजयजी भोसले. माढा लोकसभेच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी उपस्थित असलेले तुमचा आमचा स्वाभिमान अभिमान या राज्याचं देशाला सुद्धा या स्वाभिमान असलेले माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्या आमच्या बांधाच्या शेजारचेच माननीय माजी मुख्यमंत्री विजयदादा मोहिते पाटील, या लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, सर्वच व्यासपीठ देशमुख साहेब, अनिल देसाई साहेब आणि आपण जमलेल्या तमाम मतदार बंधू भगिनींनो, खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी इतकी भाऊगर्दी आहे की आज पवार साहेबांची सभा आणि महाराष्ट्रात जे काही राजकारण घडलेलं आहे या राजकारणाचा द्वेष करण्या इतपत या ठिकाणची जनता आता रस्त्यावरती उतरलेली आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आमचा आत्मा असलेले हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या घरावरती घाला घालण्याचं काम ज्या भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे त्यांना उकडून टाकण्याची ही वेळ आहे. खऱ्या अर्थानं उकडून टाकताना असं उकडून टाका की महाराष्ट्र आणि देशात तर जनता हे काम करणारच आहे, पण या माडामध्ये पुन्हा त्यांना पाय रोवता येणार नाही याची दक्षता घेऊन इतक्या प्रचंड मताने त्यांना पाडायचं आहे की त्यांना पुन्हा या अभिमान आणि स्वाभिमानावरती कधी घाला घालता येऊ नये. आपणा सर्वांना एक विनंती आहे, या सभेच्या माध्यमातून महागाई, या देशातील बेरोजगारी, त्याचबरोबर या देशावरती असलेलं ईडी बीडी सीडी जे काही संकट आहे हे सर्व निस्तुनाबूत करताना खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा आत्मा असलेला, या देशाचा आत्मा असलेला शेतकरी जगला पाहिजे आहे. शेतकरी जगत असताना शेतकऱ्याच्या बियाणाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी शेतकऱ्याला चांगलं बियाणं मिळत नाही, परंतु शेतकऱ्याचा जीएसटी लावून त्या बियाणाच्या आणि खताच्या माध्यमातून जो खिसा कापला जातोय याचाही विचार आता या निवडणुकीमध्ये जनता करणार आहे. माझी फक्त कार्यकर्त्यांना विनंती आहे, मतदार बंधूंना विनंती आहे, आपण शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावानं या महाराष्ट्राचा सह्याद्री या देशाला सदैव आधार देत बसला, पण त्या सह्याद्रीला कुंकोत करण्याचं काम
ज्या भारतीय जनता पार्टीनं केलाय, या भारतीय जनता पार्टीचं हे नासक गवत या भूमीतून उपडून टाकण्यासाठी तुम्ही सज्ज आहात ना? मोठ्या आवाजानं सांगा, आपण सज्ज आहात का? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वाभिमानासाठी आम्ही शिवसैनिक साहेब, पवार साहेब, आम्ही शिवसैनिक कुठेही मागे सरणार नाही. भाषण सभा या ठिकाणी पुढे नाही आम्हाला बोलता चालेल, परंतु एक पाऊल लढताना आमचा शिवसैनिक तुमच्या खांद्यावरून पुढे सरून जाऊ नये, पण भारतीय जनता पार्टीला लोळवण्यासाठी सज्ज आहे एवढंच या ठिकाणी घोषित करतो आणि तूर्त रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर नंदकुमार शी मोरे दादा, खटाव तालुका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आजच्या या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब, प्रांताध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी, समोर बसलेले सर्व राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि मित्रांनो, गेल्या 10 वर्षापासून बीजेपीचं सरकार या देशामध्ये आहे आणि शेतकरी त्राही झालेला आहे. कोणती गोष्ट शेतकऱ्याच्या हिताची या सरकारनं केलेली नाही आणि त्यामुळे हे आपल्याला सरकार घालवायचं आहे ना. मग येत्या 7 तारखेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुतारी घेतलेल्या माणसाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने धैर्यशील मोहिते पाटलांना विजय करणार आहे ना साहेब. आम्ही गेली 2 महिने झालं मोहिते पाटलांच्या संपर्कात होतो आणि आम्ही सांगत होतो की साहेब, या निवडणुकीमध्ये तुम्ही उमेदवारी घ्या. आम्ही खटाव आणि मान फलटणच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केला आणि त्यांनी निर्णय घेतला की या महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढायची आणि आम्ही आमचं साहेब काम सुरू केले. खटाव मान तालुक्यामध्ये गावोन पिंजून काढलेले आहेत साहेब. या सरकारकडून लोकांचा खूप मोठा भ्रमनिराश झालेला आहे. शेतकरी नाराज आहे, व्यापारी नाराज आहे, उद्योगधंदेवाले नाराज आहेत, कर्मचारी नाराज आहेत. कुणी या राज्यामध्ये सुखी असा राहिलेला नाही आणि या सर्वांनी निर्णय घेतलेला आहे की आता आपण काही केलं तरी या वयामध्ये पवार साहेब आपली बाजू देशामध्ये प्रखरपणे मांडतायत आणि आपली भूमिका आहे की पवार साहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायची. आणि म्हणून या सर्व मतदारांनी ही निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे. येत्या या 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये याचा परिणाम निश्चितपणे दिसेल. या सर्व मतदारांना मी जाहीरपणे विनंती करतो, आपण येत्या 7 तारखेला कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता तुतारीच्या चिन्हापुढचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं. उमेदवारी करताना धैर्यशील मोहिते पाटलांना आम्ही खटाव तालुक्याच्या सर्व नेते मंडळींनी शब्द दिलेला आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये खटाव तालुक्यामध्ये मताधिक्य देणार असून विधानसभेला जेवढं मताधिक्य दिलेलं होतं किंबहुना त्याही पेक्षा जास्त मताधिक्य या निवडणुकीत आम्ही दिल्याशिवाय साहेब राहणार नाही. एवढंच बोलतो. येणाऱ्या 7 तारखेला आपण सर्वांनी न चुकता आपण आपल्या सर्व नातेवाईक, आप्तेष्ट मित्रांना सांगून तुतारीच्या पुढचं चिन्ह दाबायचा त्यांना आग्रह करावा आणि धैर्यशील मोहिते पाटलांना प्रचंड बहुमताने निवडून आणावं. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य सन्माननीय रणजित भैया देशमुख, आपणास मी विनंती करतो. आजच्या या सभेला उपस्थित असलेले या देशाचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, आमचे आदरणीय विजयदादा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब, या मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय धैर्यशील मोहिते पाटील साहेब, स्टेजवरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व खटाव आणि मान तालुक्यातील बंधू भगिनींनो, आज संबंध देशामध्ये भाजपने कशा प्रकारे काम केलेलं आहे हे आपल्याला माहित आहे. मी आज या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर या ठिकाणी 2 शब्द बोलणार. सन्माननीय या देशाचे नेते राहुल गांधींनी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि मणिपूर पासून मुंबई पर्यंत जो संघर्ष या ठिकाणी चालू केला आणि भाजप विरोधात एक जे वातावरण केलं, त्या वातावरणाला बळकटी द्यायचं आणि नैतिक पाठिंबा द्यायचं खऱ्या अर्थाने कुणी काम केलं असेल ते सन्माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी केलं. परवा आम्ही अकलूजला होतो. सन्माननीय सुशील कुमारजी शिंदे साहेब त्या ठिकाणी बोलत होते. त्यावेळेस ते असं म्हणाले की आमचं आता वय होत आलेलं आहे. पवार साहेबांनी त्यांना थांबवलं, सांगितलं वय होत झालेलं वगैरे काय नाही, आपण आत्ताशी आपली सुरुवात आहे.
खऱ्या अर्थाने पवार साहेब ज्या कणखरतेने हा भाजपचा विरोधी लढा लढत आहेत, मला अतिशय पवार साहेबांच्या बद्दल आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अतिशय एक जिद्द तयार झालेली आहे. म्हणून पवार साहेबांचं वय आम्ही राहुल गांधींच्या वयामध्ये बघतो आणि त्या वयामध्ये पवार साहेब हा संघर्ष करत आहेत. म्हणून त्यांच्या संघर्षाकडे बघून आम्हाला संघर्ष करायची सवय लागलेली आहे. मी आपल्या सगळ्या मित्रांना सांगू इच्छितो, हा पाठीमागे गेल्या 15 वर्षापूर्वी याच ठिकाणी सभा झाली होती. ही लोकसभेची निवडणूक आहे, पण या लोकसभेचा जो खासदार आहे ते खासदार महोदय गेल्या 5 वर्षामध्ये आपल्याला बघायला सुद्धा मिळालेले नाहीयेत. बघायला मिळाले का? आणि ते जे खासदार आहेत त्या खासदारांचा जीव जो आहे तो ह्या मान तालुक्यात हित आहे. आणि त्यांचं जे प्रतिनिधित्व करतात या विभागाचे जे आमदार आहेत त्यांनी या ठिकाणी पतंगराव कदम साहेब यांच्या हस्ते एक कार्यक्रम घेतला होता 15 वर्षापूर्वी. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं मान मध्ये अजिबात विकास झाला नाही. बाकीच्या तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये गेलं तर बघा तिकडे मेडिकल कॉलेज आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, वेगवेगळ्या टेक्निकल इन्स्टिट्यूट आहेत, साखर कारखाने आहेत, सूतगिरणे आहेत. 15 वर्षामध्ये ह्यातलं एक तरी काम ह्या आमदाराने केलंय का? केलेलं आहे का? एक सुद्धा कुठली शासकीय संस्था उभी केलेली नाही. तरुणांच्या हाताला काम दिलेलं नाही. आणि हे पाण्याची भाषा करतात, पाणीदार आमदार म्हणतात. तर आज खटाव आणि मानमध्ये का टँकर चालू आहेत ह्याचा जाब त्यांनी ह्या जनतेला दिला पाहिजे. स्वतःला पाणीदार आमदार म्हणायचं. पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना जयंतराव पाटील साहेब त्यांच्या मंत्रिमंडळात होते. त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारने या ठिकाणी जे कटापूर आणि उरमोडीला मोठ्या प्रमाणावर तरतूद करून या ठिकाणी पाणी आणण्याचं काम पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलं. त्या पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून हे सांगत होते आम्ही पाणी आणलं. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो हे खासदार आणि आमदार हे काँग्रेसची गद्दारी करून बाजूला गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील साहेबांनी जे पाणी आणलेलं आहे त्याचा सांगायची त्यांना अधिकार नाहीये. म्हणून मी जाता जाता एकच सांगतो की असे हे जे गद्दार आहेत त्यांनी ह्या भागात कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही. आणि बोटिंग नुसतं केलं, खटावचं पाणी मानमध्ये सांगितलं आणि मानमध्ये आणलं तर मानच्या लोकांना सुद्धा शेवटपर्यंत पोहोचवलं नाही. ह्यांच्या बंगल्यातून पाणी बघायचं काम केलेलं आहे. अशा प्रकारची प्रतारणा खटाव आणि मानच्या लोकांचे यांनी केलेले आहे. म्हणून अशा ह्या आमदार आणि खासदारांना धडा शिकवायचं काम खटावची आणि मानची जनता करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मान्य अर्बन बँकेचे चेअरमन मान्य भाग शिक्षण प्रसाद मंडळाचे सर्व सुरेंद्रदादा गुदगे या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं आगमन होत आहे ते राजे भूषणसिंह होळकर साहेब आपलं शुभागमन या ठिकाणी होत आहे. मनापासून स्वागत आहे आपलं. आज माढा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथं उपस्थित असणारे या देशाचे नेते, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, आपले सर्वांचे राज्याचे नेते माजी उपमुख्यमंत्री विजयदादा मोहिते पाटील, आपले उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, सुनीलजी माने, आत्ता झालेले होळकर साहेब, माजी कोकण आयुक्त प्रभाकरजी देशमुख साहेब, काँग्रेसचे रणजित भैया, शिवसेनेचे भोसले, सर्वच उपस्थित
खटाव मान मधले प्रमुख कार्यकर्ते, पत्रकार, तरुण सहकारी मित्रांनो, येणाऱ्या 7 तारखेला आपण माढा लोकसभा मतदारसंघातल्या आपल्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध झालेलो आहे. मित्र, माढा लोकसभा मतदारसंघ हा देशामध्ये प्रसिद्ध झाला तो आदरणीय पवार साहेबांच्यामुळे. आदरणीय पवार साहेबांनी आपल्या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं. इथनं खासदार म्हणून प्रचंड मतांनी निवडून ते लोकसभेत गेले होते आणि त्यामुळे हा देशामध्ये माढा हा लोकप्रिय झाला. 2014 साली आदरणीय विजयदादा त्यांनाही आपण मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आणि ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, मतांचा बोजा केला, त्या प्रत्येक गावामध्ये काही ना काहीतरी विकासाचं माझ्या खासदार फंडातनं गेलं पाहिजे ही भूमिका घेऊन दादांनी प्रत्येक गावामध्ये कुठं हायमास पोल, कुठं एसटीचे पिकअप शेड प्रत्येक गावामध्ये दिले. आलेत का आपल्या गावामध्ये? मला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. गेले 5 वर्ष जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी आपल्या गावामध्ये काय काम केलं का? ते आपल्याला भेटायला तरी आले का? म्हणजे आपली मतं घेतली आणि पुन्हा तुम्ही कसं जगताय, कसं राहताय ह्याची विचारपूस सुद्धा करायला जे आले नाहीत ती प्रवृत्ती दुसऱ्या बाजूला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी पवार साहेबांना धन्यवाद देईन की साहेब, आम्हाला हे विद्यमान खासदारांना आम्ही वैतागलो होतो, आम्हाला कळून चुकलं होतं की हा खासदार काय आमच्या कामाचा नाही आणि आम्ही सक्षम पर्यायाची वाट बघत होतो. म्हणून पवार साहेब आपल्याला मी धन्यवाद देतो की आपण आम्हाला सक्षम पर्याय धैर्यशील मोहिते पाटलांच्या रूपाने दिलेला आहे. साहेब, आम्ही नुकताच खटावचा दौरा पूर्ण केला. सगळे खटावचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस सगळे आम्ही एकत्र फिरत होतो आणि आम्हाला काय अनुभूती आली. अहो साहेब, लोक गोळा करायला आम्हाला आतापर्यंत लागत होती. 30 वर्ष मी राजकारणात आहे, अनेक निवडणुका मी पाहिल्या, पण या निवडणुकीत सकाळी 8 वाजता गेलो तरी लोक उत्स्फूर्त गोळा होत आहेत. दुपारी 2 वाजता सुद्धा उन्हात आहेत, उन्हात जमतायत. रात्री 11 वाजेपर्यंत सुद्धा लोक एकत्र राहत आहेत, एकत्र येत आहेत. आणि मला आठवलं साहेब की आपली एक जुनी मुलाखत, ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, अनेक नेते आपल्याला सोडून जात होते, अनेक आमदार सोडून जात होते, त्यावेळेला आपली एक मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीमध्ये आपण सांगितलं की माझा महाराष्ट्रातल्या जनतेवर विश्वास आहे. आणि तो तुमच्या चेहऱ्यावरती आम्ही सगळेजण त्यावेळेला खर तर तणाव आमच्या मनावर आला होता, पण आपल्या चेहऱ्यावर जरा लवलेशी तणावाचा नव्हता. इतका विश्वास या महाराष्ट्रातल्या जनतेच्या बाबतीमध्ये आपल्याला होता आणि त्याचा अनुभव आम्हाला आता प्रचार दौऱ्यामध्ये येतोय. साहेब, ही निवडणूक आता कुणा एकाच्या हातात राहिलेली नाही, ही निवडणूक आता जनतेनं हातात घेतलेली आहे. आणि त्यामुळे निश्चितपणानं साहेब, प्रभाकरजी देशमुख साहेबांना मी मागच्या वेळेला खटाव तालुक्यातनं 11,000चं मताधिक्य दिलं होतं. अपक्ष उमेदवार असताना सुद्धा 11,000चं दिलं होतं. आपलं ठरलंय या नावाची सगळी टीम त्यावेळेला सगळीकडे प्रचार करत होती आणि त्यामध्ये पुन्हा आता आपलं ठरल्याची टीम सगळी आता पुन्हा व्यासपीठावर दिसते. फक्त एकच माणूस नाही, तो आमचा गाववाला डॉक्टर येळगावकर. आणि आता त्यावेळेला करा देशमुख साहेब ते होते म्हणून आपण थोडक्यात घसरलो. आता त्यांच्या पापाचं वजन हे निंबाळकरांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे आपला आता विजय दयशीलराव निश्चित आहे, एवढंच मी या निमित्तानं सांगतो. साहेब, आमच्या खटाव महान दुष्काळी तालुक्याच्या बाबतीमध्ये एकच मी आपल्याला सांगू इच्छितो. साहेब,
आपण मुख्यमंत्री असताना आणि स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे खटाव तालुक्याचे आमदार असताना, सदाशिवराव पोळ तात्या इकडं नेतृत्व करत असताना आपण उरमोडीचा कामाला प्रशासकीय मान्यता दिली. उरमोडीचं पाणी सज्जनगडच्या पायथ्याला 3 टीएमसीचं धरण 10 टीएमसी करून खटावला 3 आणि मानला 3 टीएमसी दिलं. आता हे पाणी काही एका रात्रीत येणार नव्हतं, पण ते पाणी यायला आणि लोकप्रतिनिधी बदलायला एकच गाठ पडली. कावळा बसायला आणि फांदी मोडायला गाठ पडली. म्हणून आज आपण पाहतोय श्रेय एकाचं आणि फोटो सेशन मात्र दुसरंच करतायत. मी आपल्याला एवढंच सांगेन, मला इथं सारख्या सारख्या चिठ्ठ्या येत आहेत, लवकर संपवा. एकच मी साहेब आपल्याला सांगेन, जयंत पाटील साहेब, आपण आमच्या खटाव माणसाठी टेंबू योजनेचं पाणी 2.5 टीएमसी राखीव करून घेतलेलं आहे. आता मी आपल्याला या जनतेच्या वतीने एवढीच मागणी करणार आहे की हे पाणी लवकरात लवकर आमच्या दारापर्यंत आलं पाहिजे. टेंबूचं पाणी आणि औंध आणि 20 गावं येणं पाणी हे खटाव तालुक्याच्या दृष्टिकोनातून शेती पाण्याची ही 2 कामं अतिशय महत्वाची आहे. आणि मित्र, हे पाणी लवकरात लवकर आपल्याला आपल्या बांधावर आणायचं असेल तर आपल्या हक्काचा खासदार आपल्याला निवडून द्यावा लागेल. आणि त्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या तुतारी वाजवणारा मनुष्य या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण मोठा धिक्यानं त्यांना निवडून द्यावं आणि पवार साहेबांचा आपल्यावर असणारा विश्वास सार्थ करावा, एवढंच आवाहन या निमित्तानं करतो आणि थांबतो. यानंतर युवराजजी बनगर साहेब आपणास विनंती करतो 2च मिनिटात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय. कृपया करून युवराजजी बनगर. ज्यांच्याकडं या देशाचं जनता राजा म्हणून हा देश ज्यांच्याकडे पाहतोय ते एक युवक म्हणतोय मी की शरदचंद्र पवार साहेब, जयंत पाटीलजी साहेब, देशमुख साहेब आणि या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी माने साहेब, होळकर साहेब आणि व्यासपीठावरती जे आता निवडणुकीमध्ये उभा आहे ते धैर्यशील मोहिते पाटील साहेब, वेळेअभावी देशमुख साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ. वेळ थोडा या 3-4 वर्षामध्ये आपण पाहिला असेल या देशामध्ये आणि राज्यामध्ये या राजकारणाचा चिखल झालाय. ज्यांनी 25 वर्षाच्या दरम्यान निवडणूक आयोगाचं दरवाजा ठोठावलं, दरवाजा झिजवलं, त्या पवार साहेबांचं आणि तुमचं आमचं राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह चोरून घेतलं, हिसकावून घेतलं. आणि उद्धव साहेबांच्या बाबतीत तेच झालं की उद्धव साहेबांनी बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली सेनेची स्थापना केली आणि घराघरामध्ये खेड्यापाड्यामध्ये धनुष्यबाण पोचवलं. ते धनुष्यबाण चोरलं गेलं. म्हणून हा बदला घेण्याची वेळ आहे. कारण पोरानं एखाद्या लहान मुलाला बापानं जन्म द्यावा, लहानाचं मोठं करावं, कर्तुकीला यावं आणि त्याच मुलानं म्हणावं बापाला तू घरामधून बाहेर हे घरातलं साहित्य माझं आहे. तीच परिस्थिती आज पवार साहेबांच्या बाबतीत आणि उद्धव साहेबांच्या बाबतीत झालेले. पण एक लक्षात ठेवा, बाप हा बापच असतो, बाप हा बापच असतोय. म्हणून अशा माणसाच्या पाठीशी आपण खंबीरपणाने उभा राहायचा आहे आणि पुन्हा महाराष्ट्र उभा करायचा आहे. एवढं बोलून थांबतो. जय जय महाराज. यानंतर सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आणि खटावमान तालुक्याचे नेते सन्माननीय अनिल भाऊ देसाई साहेब. आज आपल्या दहिवडी नगरीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचा गड कोण जिंकणार याचा निकाल देण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मध्ये उपस्थित असलेल्या 84 वर्षाचा तरुण योद्धा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड भारत देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील दादा, आदरणीय
जयंत पाटील साहेब, आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब, व्यासपीठावरील सर्व आदरणीय राजे होळकर साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित, या प्रचाराच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या संख्येनं एवढ्या उन्हामध्ये उपस्थित असलेले सगळे आपण या तालुक्यातली वडीलधारी मंडळी, सगळे शेतकरी बांधव, सगळे तरुण बांधव, सर्व माझे पत्रकार बांधव, मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीमध्ये आदरणीय पवार साहेबांना मी काही गोष्टी नम्रपणे सांगणार आहे. साहेब, देशासाठी ही जी इलेक्शन आहे, हे देशासाठी, देशामधली लोकशाही जगवायसाठी, ऐका, देशातली हुकुमशाही घालवायसाठीच इलेक्शन आहे. पण आमच्या मान खटाव तालुक्यासाठी हे इलेक्शन, या तालुक्यामध्ये वाढत चाललेली लाचारी, त्याच्या विरुद्ध असलेला स्वाभिमान हे दाखवून द्यायचं हे आमच्या दृष्टीने इलेक्शन आहे. खऱ्या अर्थानं आम्हाला या इलेक्शन मध्ये दाखवून द्यावं लागणार आहे की आता मान तालुका कुणाच्या पुढे लाचार राहिला नाही. या मतदारसंघामधली जनता सुद्धा आता स्वतः निर्णय घ्यायच्या भूमिकेमध्ये आलेली आहे. पहिल्यांदा बांधवांनो, पवार साहेब, पाणी हे या मतदारसंघामधल्या काही लोकांना पाणी पिण्यासाठी असतं आणि पाणी हे शेतीसाठी असतं, हीच लोक विसरून गेलेत. दुष्काळाची कधी नव्हे एवढी चेष्टा कधी झाली नसेल. या देशामध्ये दुष्काळाची आणि जनतेची कोणी एवढी चेष्टा केली नसेल. पहिल्यांदा दुष्काळामध्ये पहिला पाणी नाही. जवळजवळ 70 गावांमध्ये टँकर आहेत. जवळजवळ 300-325 वाड्या वस्त्यांवरती पाणी प्यायला नाही. असं असताना सुद्धा पाण्याची चेष्टा चालू आहे. जे काही तालुक्यामध्ये पाणी आहे, या पाण्यामध्ये बोटिंग चालू आहे आणि बोटिंग सुद्धा करणारे विचार करत नाहीत. वर करणारे उपमुख्यमंत्री येत आहेत, हे खासदार होते, ही सगळी मंडळी येत आहेत आणि बोटीमध्ये बसतायत. मला खात्री आहे येणाऱ्या 7 तारखेला समोर बसलेली ही सगळी जनता तुताऱ्याच्या समोरचं बटन दाबून यांना त्याच आंधळीच्या धरणामध्ये बुडवल्याशिवाय राहणार नाही. या तालुक्याचे काय प्रश्न आहेत? या तालुक्यात 2 धरणं आहेत. एक साहेबचे येरळवाडीचं धरण आहे. इथं किती येरळवाडीच्या परिसरातली एवढी मोठे आहेत, लोक जमले आहेत. येरळवाडीच्या धरणामध्ये पाणी हे पक्षांसाठी राखीव केले, म्हणजे पाणी जनतेसाठी ठेवलं नाही. कधी 10 वर्षामध्ये लोक एक शब्द काढला नाही. म्हणजे जनतेसाठी पाणी असतं, तिथलं पाणी हे पक्षांसाठी आहे, पर्यटनासाठी आहे. आणि इथलं जे पाणी आहे ते जलपर्यटनासाठी आहे. अशी व्यवस्था केली साहेब. आम्हाला वाटत होतं बिदालला येईल, हे धेवडी गाव आहे, आलेलं काही थोडंफार पाणी आहे, हे बिदालमध्ये येईल, धेवडीमध्ये येईल, इथल्या लोकांच्या हातचं पाणी संपवलं जाईल, हे निमित्ताने सांगितलं. इथला आपला दुष्काळ संपवला जाईल, यासाठी पाणी असं आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं. साहेब, एक गाडी फिरते प्रचाराची, आदरणीय जयंत पाटील साहेब, आणि त्या गाडीमध्ये सांगितलं जातंय की हा मान तालुका आता जलमय झालाय. या 2 जलपुरुषांनी हा तालुका जलमय करून टाकलेला आहे. झालाय का बांधवांनो जलमय? आहे का कुठल्या गावामध्ये पाणी? जाहिरात अशी केली जाते, जाहिरात अशी आहे, आपण जर बघितलं असेल टीव्हीला सुद्धा रोज सकाळी एक जाहिरात येते. एक कोणतरी कुणाच्या तरी फोन येतो, रेखा मावशी तुम्हाला आता हक्काचं घर मिळालं अशी जाहिरात येते. इथं आपण बघितलं तर जलपुरुषांची दोघांची जाहिरात चालली. तुम्हाला सोप्या भाषेमध्ये या जाहिरातीचा अर्थ सांगतो. एक माणूस मेला आणि त्याला यमदूतानं स्वर्गामध्ये नेला. स्वर्गामध्ये नेऊन त्याला अशा 2 वाटाच्या जाग्यावर सोडला. एका बाजूला बोर्ड होता हा नरकाकडे जाणारा रस्ता आहे, दुसऱ्या बाजूला बोर्ड होता हा स्वर्गाकडे जाणारा रस्ता आहे. स्वर्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती तिथं भजन चाललं होतं, तिथं शाकाहारी जेवणाच्या पंक्ती चाललेल्या होत्या. आणि दुसऱ्या बाजूला जो नरकाकडे जाणारा बोर्डचा रस्ता होता, तिथं एका बाजूला नाच गाणं चाललं होतं, गुलाबजामचं जेवण चाललं होतं. त्याला वाटलं आता आयुष्यभर इथं खाली राहून हे भजन कीर्तनच केले, आता किमान वरती आल्यावर तरी नरकात जातो आणि मी इथं जिलेबी खातो, इथं जाऊन नाच गाणं बघतो. जसं त्यानं 1 उंबऱ्याच्या आत पाऊल टाकलं, तसं त्याला यमदूतानं सांगितलं, अरे सैनिकांना आता याला उचला आणि तेलाच्या कडेत टाका. तो म्हणला, अहो बाहेर तर नाच गाणं होतं, जिलेबीचं जेवण होतं आणि इथं उकळत्या तेलाच्या कडेत टाकताय. त्याला सांगितलं ती नरकाची जाहिरात होती, ती फक्त नरकाची जाहिरात होती, खरा नरक असाच आहे. ही अवस्था बांधून आपल्या सगळ्यांची आहे. आपल्या समोर एवढ्या मोठमोठ्या जाहिराती केल्या जात आहेत आणि याच्या माध्यमातून काय होतंय, आपल्याला वाटतं की काहीतरी चांगलं चित्र दिसणार आहे. इथं टेंबूच्या पाण्याचा विषय झाला. आदरणीय जयंत पाटील साहेब, 2003 सालामध्ये मान तालुक्यातली 16 गावची लोक बायका पोरासह जनावरासह या दहिवडीच्या तहसील कचेरी समोर टेंबूचं पाणी यावं यासाठी उपोषणाला बसली होती. त्याच्यावरती चार लावायचं काम आपण केलं. आपण पाणी आरक्षित करायचं काम केलं. त्यावेळेपासून टेंबूचं पाणी या मान तालुक्यातली लोक मागत होती बांधवांनो.
आणि त्या पाण्यावरती आज ज्यांनी कधी त्या सालापासून 2003 सालापासून कधी टेंबूचं पाणी या तालुक्यामध्ये येणार आहे हे कधी सांगितलेला माणूस नव्हता, तो आज सांगायला लागलाय की टेंबूचा सुद्धा जलनायक मीच आहे आणि हे सगळं आपल्याला बदलावं लागणार आहे. आदरणीय धैर्यशील भैया, मला आपल्याला सांगायचं आहे, आम्ही 5 वर्षामध्ये खासदार बघितला नाही. किंबहुना धैर्यशील भैया तुमच्या आणि विजयदादांच्या सांगण्यावरनं आम्ही सुद्धा मागच्या 5 वर्षापूर्वी त्यांचं काम केलं. साहेब, या मतदारसंघामध्ये आम्ही 23,000 मताचं लीड दिलं. आम्हाला सगळ्यांचे मोहिते पाटील कुटुंबाचे रोज पेन होते. पण जर बघितलं, आम्हाला पण सोडलं नाही, पण मोहिते पाटील कुटुंबाला सुद्धा सोडलं नाही. म्हणजे ह्यांची प्रवृत्ती ही बोकडाची अवलाद आहे, बोकडाची अवलाद आहे. त्यांना सुद्धा सोडलं नाही. आणि त्यामुळे मला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इशारा द्यायचा आहे, बोकड किती जरी माजला तर मुलाण्यासमोर त्याचं काही चालत नाही. मुलाने त्याला उबडा आडवा केल्याशिवाय राहत नाही. आणि मानच्या जनतेनं आता ठरवलंय, येणाऱ्या 7 तारखेला तुतारी हातामध्ये घ्यायचे. आदरणीय मोहिते पाटील सगळ्या कुटुंबात आपल्या मागे आहे. धैर्यशील भैया, तुम्ही आमचे प्रश्न आता समजून घेताय तुम्ही आमच्यावर फिरून. पण यामध्ये मला आपल्याला काही गोष्टी प्रामुख्याने सांगायच्या आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये आपण 4 तारखेला नक्की खासदार होणार आहे. मान खटावची ही जनता तुम्हाला तुमचं जे कुलदैवत आहे, सिद्धनाथ आहे, आम्ही सगळेजण सिद्धनाथाचा गुलाल तुमच्या बरोबर आमच्या अंगावर घेतल्याशिवाय मी आता राहत नाही, ह्याची मला पूर्ण खात्री आहे. पण या तालुक्यातले जे प्रश्न आहेत यामध्ये साहेब, पाणी आता ज्याला पाहिजे त्याला दिलं जात नाही. टँकर मागायला जरी माणूस गेला तर प्रशासनाला हातात धरून इथले सगळे अधिकारी सांगतायत की टँकर मिळणार नाही, याच्या वाढीव जा. पाणी जर मागायचं असेल तर पाणी सोडलं जाणार नाही, या पक्षामध्ये प्रवेश करा, असं हुकुमशाही पद्धतीने इथलं कारभार चाललेला आहे. हा सगळा कारभार मोडायचं आपल्याला काम करावं लागणार आहे. सगळे बरेचसे वक्ते बोलणार आहेत, त्यामुळे मी जास्त काही बोलण्यापेक्षा एवढंच सांगेन, तुमची आणि ज्यांनी आमची चेष्टा केली, या तालुक्याची चेष्टा केली, मोहिते पाटील कुटुंबाची आणि सगळ्यांची चेष्टा केली, त्यांची अवस्था अशी झाली बांधवांनो. एकदा एका विमानामध्ये एक माकड बसलं आणि एक पोपट बसलं. माकडानं ते वरचं बटन दाबलं, एअर होस्टेस पळत आली, म्हणली काय अडचण आहे, काय नाही म्हणला, फक्त गंमत केली. ती एअर होस्टेस निघून गेली. ती माकड त्यानं बघितलं, त्यानं सुद्धा ती वरचं बटन दाबलं पिंग करून. एअर होस्टेस परत आली, म्हणली काय अडचण आहे, ते पण म्हणला काय नाही, मी गंमत केली. कॅप्टनला ज्यावेळेस त्या विमानाच्या कळलं की दोघं उगाच बटन दाबतात, ते म्हणलं दोघाला पण उचला आणि विमानातनं बाहेर टाका. ज्यावेळी विमानातनं बाहेर टाकायची वेळ आली त्यावेळी पोपटानं विचारलं, तुला उडता येतं का? माकड म्हणलं नाही येत. पोपट म्हणला, अरे मग कशाला गंमत केली? आणि त्यामुळे त्या माकडाला हाकना जीव गेला. मोहिते पाटील कुटुंबाची ज्यांनी गंमत केली त्याचा जीव येणाऱ्या 7 तारखेला नक्की जाणार आहे, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. मान खटावची जनता ही आपल्या मागे आहे. आपण सगळ्यांनी आदरणीय पवार साहेबांना हात वर करून येणाऱ्या 7 तारखेला आपण सगळे पवार साहेबांच्या मागे ताकदीने, एवढा विश्वास पवार साहेबांना आपण सगळ्यांनी देऊया आणि आदरणीय धैर्यशील भैयांना मोठ्या फरकाने विजय करूया, एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर खटाव मानच्या भूमीमध्ये उंच स्वप्न पेरणारा मानदेशी माणूस आणि कोकण विभागाचे माजी आयुक्त सन्माननीय प्रभाकररावजी देशमुख साहेब बोलतात. हात वरती जोरदार टाळी देऊन देशमुख साहेबांचं स्वागत करूया. यानंतर संवाद साधतायत खटाव मानच्या भूमीचे आपले नेते सन्माननीय प्रभाकररावजी देशमुख साहेब. देशाचे नेते, देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयश्री मोहिते पाटील साहेब, आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, राजे जरा शांत बसा, राजे होळकर राजे, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी माने साहेब, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय पवार साहेबांचं एक मोठं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. पवार साहेबांचं सततचं परिश्रम, प्रचंड जिद्द, कुठलीही अडचण असली तरी त्याच्यावरती मात करायची प्रचंड क्षमता आणि भविष्याचं वेध घेणारं दूरदर्शी नेतृत्व आपल्याला लाभलंय. आपल्या सगळ्यांचं खऱ्या अर्थानं भाग्य आहे. मित्रांनो, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांनी
आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी धैर्यशील भैयांना या ठिकाणी उमेदवारी दिली। गेल्या 4-5 महिन्यामध्ये आपण बघतोय रोज काही ना काहीतरी बातम्या येत होत्या। पारावरती चर्चा करताना लोक म्हणायचे आता पुढे काय होईल, पण पवार साहेबांची पावलं माढा लोकसभेच्या उमेदवारी निवडण्यामध्ये विजयाच्या दिशेनेच पावलं पडत होती आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे। मित्रांनो, सर्वसामान्य लोकांच्या मध्ये केवळ तुतारीची चर्चा, साहेबांच्या बद्दल लोकांच्या मध्ये प्रचंड आस्था आहे, प्रेम आहे आणि त्यामुळं जनमानसाच्या मताचा आदर करून अनेक मंडळी त्या ठिकाणी धैर्यशील भैयांना पाठिंबा द्यायला पुढे आलेले आहेत। लोकांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे। साहेब, वडूजला आणि मसवडला आम्ही बैठक घेतली। कार्यकर्त्यांची 2000 कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या बैठकीला आले होते। गाववार बैठका झाल्या, कोपरा सभा झाल्या, त्यातनं एक जाणीव सातत्यानं होते साहेब, शेतकऱ्यांच्या मनामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल प्रचंड आस्था आहे। पवार साहेबच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतात असं शेतकऱ्यांच्या मध्ये निश्चितपणानं खात्री आहे। आत्ताच्या परिस्थितीमध्ये यापूर्वी पवार साहेब कृषी मंत्री असताना 10 वर्षामध्ये जे निर्णय घेण्यात आले त्याला कृषी आयुक्त म्हणून मी त्या ठिकाणी होतो। हमी भाव शेतमालाचे देत असताना दरवर्षी 10 ते 15% वाढ व्हायची आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये अधिकचे काही पैसे मिळायचे। माढा मतदारसंघातला मान आणि खटावच्या भागासाठी त्याला पवार साहेबांनी पाणलोट विकासामध्ये 200 कोटी आपल्याला उपलब्ध करून दिले होते आणि त्यामुळे अनेक मोठ्या प्रमाणात कामं त्या ठिकाणी झालेले आहेत। खरं तर हमी भावाच्या माध्यमातून अधिकचे पैसे लोकांना मिळणं, दुधाचे भाव कमी झाले त्यावेळेला साहेबांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करायची निर्णय घेतला। मित्रांनो, देशाची अन्नधान्य सुरक्षेची, खऱ्या अर्थानं देशाची अन्न सुरक्षा निर्माण करण्याची भूमिका कुणी घेतली असेल तर आदरणीय पवार साहेबांनी घेतली आणि देश अन्नधान्यासाठी स्वयंपूर्ण झाला, निर्यात करू लागला। खऱ्या अर्थानं त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीत प्रचंड मोठा बदल झाला आहे। हमी भाव दिले जातील, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असं सांगण्यात आलं, पण शेतीच्या मालाचे भाव कमी होत आहेत, दुधाचे भाव कमी होत आहेत आणि शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होतोय अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते। आज जर खरा मोठी अस्वस्थता किंवा आक्रोश असेल तो शेतकऱ्यांच्या मध्ये आक्रोश आहे आणि साहेब सर्वांना असं आशा आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ पवार साहेबच त्या ठिकाणी आपल्याला न्याय देऊ शकतात आणि त्या आशेने या ठिकाणी सर्व शेतकरी आलेले आहेत। साहेब, एमआयडीसी या ठिकाणी होण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला, आपण पुढाकार घेतला, त्यामुळे इथे एमआयडीसी होणार आहे। मोठा लोंढा आज मुंबई आणि पुण्याकडे जातोय आणि तो लोंढा आशेने जातोय या भागात कधीतरी आम्हाला एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योग आणि रोजगार मिळेल। जसं मान मध्ये एमआयडीसी होते तशी साहेब खटाव मध्ये सुद्धा एक स्वतंत्र मोठी एमआयडीसी होण्याची आवश्यकता आहे। तिथल्या लोकांनाही रोजगाराची संधी तिथं आपल्याला उपलब्ध करून देता येईल। टेंबूचं पाणी आपल्याला 2.5 TMC आलं, त्याच्यामध्ये मी या ठिकाणी आदरणीय जयंत पाटील साहेब आणि पवार साहेबांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। त्यांच्यामुळेच टेंबूला 2.5 TMCचं पाणी उपलब्ध झालंय। अनेक वर्षी आपण पाहतोय खानापूरला पाणी आहे, सांगोल्याला पाणी आहे, आटपाडीला पाणी आहे, तर मानला आतापर्यंत का आरक्षण मिळालं नाही असं मोठं त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे। ते आरक्षण पाण्याचं मिळवण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी पुढाकार घेतला, त्यामुळेच पाणी मिळालंय। त्याबद्दल पवार साहेबांचं जाहीरपणाने या ठिकाणी मी आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। मित्रांनो, हे पाणी प्रत्यक्ष आपल्याला शेतामध्ये न्यायचं आहे आणि त्यासाठी धैर्यशील भैयांना आपल्याला निवडून द्यायचं आहे। धैर्यशील भैया पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये अधिक लक्ष घालतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। जे फटापूरचं पाणी या ठिकाणी 15 वर्षानंतर आलं, मोठा गाजावाजा झाला, बोटिंग झालं, इव्हेंट झाला,
पण साहेब आंधळी धरणामध्ये आलेलं पाणी मान नदीमध्ये काही सोडण्यात आलं नाही. बाष्पीभवनं पाणी निघून जात आहे. लोक इथं पाण्यासाठी टाऊ फोडतायत, पण इथल्या लोकप्रतिनिधींना मात्र पाणी मान नदीमध्ये सोडण्याची बुद्धी सुचत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये पाणी सोडत असताना कुठल्या गावामध्ये पाणी सोडायचं, ज्या गावाने विरोध केलाय त्या ठिकाणी पाणी सोडायचं नाही. अशा प्रकारे लोकांना अडचणीत आणण्याचं, लोकांना मग तुम्ही या, आम्हाला भेटा, गुलाल उचला, आमच्या पक्षात प्रवेश करा, असं घाणेरडं राजकारण साहेब पाहण्यासाठी होतंय. हे या ठिकाणी दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून या लोकांना धडा शिकवायचा निर्णय लोकांनी घेतलेला आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगतो की साहेब, महायुतीच्या उमेदवाराचा निवडून द्यायची हमी इथल्या लोकप्रतिनिधी घेतलेली आहे. मी आपल्याला खात्रीनं सांगतो, ज्यांनी हमी घेतली तेच महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवाला कारणीभूत ठरतील, एवढं मात्र निश्चित आहे. आणि इथली जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आपण या ठिकाणी आला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. उठा आता, सज्ज व्हा, उरात वैभवाची स्वप्न घेऊन संपन्न भविष्य वाट पाहताय. दिल्लीच्या तख्ताला सांगा, जनमानसांचा आशीर्वाद घेऊन सहकाराच्या मातीतून आपला माणूस येतोय. अधिकृत उमेदवार धैर्यशील दादा मोहिते पाटील बोलताय. देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय मोठे दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले राजमाता अहिल्याबाई होळकरांचे वंशज भूषणजी होळकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले मान आणि खटाव तालुक्यातील सगळीच नेते मंडळी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि युवक बंधूंनो, मी गेल्या दिवाळीमध्ये पाडव्याला इच्छा व्यक्त केली की मला माढा लोकसभा मतदारसंघातून उभं राहायचं आहे, परंतु भारतीय जनता पार्टीतून केली. आणि माढा लोकसभा मतदारसंघात तिकडं फिरतच होतो सोलापूर जिल्ह्यात त्याच्या आधी बसून, परंतु मान, खटाव, फलटण आणि कोरेगाव मध्ये कधी मी आलो नव्हतो. यायचो ते लग्नासाठी, कुणाचे लग्न अटेंड करण्यासाठी असेल किंवा कुणाच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी असेल, परंतु उभं राहायचं या हेतून कधी आलो नाही. आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा फिरायला सुरुवात केली मान खटाव भागामध्ये, मला जुन्या आठवणी लोकांनी प्रचंड प्रमाणात सांगितल्या. अगदी आमच्या आजोबांच्या काळापासून सांगितल्या. सकर्मशी शंकरराव मोहिते पाटील साहेब आणि पोळतात्यांचे कसे संबंध होते, आदरणीय विजयदादांचे संबंध कसे होते, सदाशिवनगरच्या शंकर कारखान्याच्या माध्यमातून मान तालुक्याचे कसे संबंध होते, त्या काळात सकर्मशींनी कशा पद्धतीने या ठिकाणी लोकांना उभं केलं, मदत केली, या बाबतीतल्या गोष्टी सांगितल्या. त्यातला एक किस्सा सांगतो. सकर्मशींचे सहकारी वसंतराव पाटील होते आणि दैवडीत त्या काळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांचा कार्यक्रम होता. इथं कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला येणार होते. सकर्मशींचं आणि वसंतराव पाटलांचं आधी ठरलेलं होतं जेवणाच्या कार्यक्रमाचं, आणि त्याच दिवशी नेमकं मुख्यमंत्री उद्घाटनाला दैवडीला आले होते. वसंतराव पाटलांना चिंता पडली की आता मुख्यमंत्री येणार आहेत, उद्घाटन करणार आहेत, त्यांच्यावर आता सकर्मशींना जेवायला जायला लागल. साहेब माझ्याकडे काही जेवायला येणार नाहीत,
परंतु सहकार महर्षींनी मुख्यमंत्र्यांबरोबर उद्घाटनाला गेले आणि जेव्हा जेवणाच्या ठिकाणी गेले तेव्हा मुख्यमंत्र्यांना सांगितलं, साहेब माझे एक सहकारी आहेत आणि त्यांना मी जेवणाचा शब्द दिलेला आहे, मी तुमच्यावर जेवणाला थांबत नाही, मला त्याचा मान राखला पाहिजे. तू माझ्या प्रत्येक गोष्टीत सहभाग केलेला आहे, सहकारात असेल, राजकारणात असेल, प्रत्येक गोष्टीत ते माझ्या मागे उभे राहिलेले आहेत, मी त्याच्याकडे जेवायला जाणार. वसंतराव पाटील तोपर्यंत अजून चिंतित होते. जेव्हा दरवाजात आले आणि त्यांनी सहकार महर्षींना पाहिलं आणि सहकार महर्षी त्यांच्या घरी जेवले, हे ऋणानुबंध आमच्या आजोबांनी जपले, आदरणीय मोठे दादांनी जपले, रणजितदादांनी जपले. आता मी सुद्धा त्याच पद्धतीनं मान खटाव भागामध्ये ऋणानुबंध जपेन, एवढं मी ग्वाही तुम्हाला सगळ्यांना देतो. माझ्या नशिबाने मार्च 13ला अत्यंत कर्तृत्वान माणसाला पुन्हा एकदा इथली उमेदवारी मिळाली. घरी बसलो, एक आठवडाभर मान तालुक्यातली, खटाव तालुक्यातली लोक दादांना फोन लावायला लागली. काही लोकांनी प्रत्यक्षात येऊन भेटले आणि सांगितलं ते भैयाला पाठवा, आम्हाला बोलायचंय. पुन्हा एकदा मी फिरायला चालू केली माढा लोकसभा मतदारसंघामध्ये. गावोगावी फिरलो. औंधजवळ एका गावामध्ये गेलो होतो. भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता, सर्व पक्षीय कार्यकर्ते भेटत होते, कारण का मोकळा झालो होतो ना मी त्यावेळेस. कुठल्याच पक्षाचं काय नाही, उभा राहायच्या दृष्टिकोनातून सगळीकडे फिरत होतो. भारतीय जनता पार्टीचा एक बूथ प्रमुख भेटला, म्हणला गेल्या वेळेस माझं गाव मी प्लस केलं होतं, आता मात्र प्लस करायचं नाही आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीतनं उभं राहायचं डोक्यात आणू नका म्हणला. पक्षाचा कार्यकर्ता सांगतोय मला. मी म्हणलं का बाबा? म्हणला तुम्हाला काय सांगू म्हणला, मी एक शेतकरी आहे म्हणला. बारक्यातला बारका शेतकरी जरी म्हणला तरी वर्षाला 1 लाख रुपयाची खतं लागतील. सरकार देतंय किती आम्हाला पेन्शन? 6,000 रुपये आणि 18,000चा जीएसटी भरायला लागतोय. 12,000 रुपये सरकार खिशातनं परत काढून घेते आमच्या. कालचाच कांद्याचा किस्सा बघा. आपला कांदा निर्यात करायला बंदी आणली आणि गुजरातच्या कांद्याला एक्सपोर्टला काल परवानगी देऊन टाकली. म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी हा काय पाकिस्तानातून आलाय का? या ठिकाणी दुधाच्या बाबतीतला किस्सा सांगतो तुम्हाला. एवढ्या 9 अटी घातलेल्या आहेत. वेलांटी जरी चुकली फॉर्म भरताना तरी त्या शेतकऱ्याचं अनुदान रिजेक्ट होतंय. किती लोकांना अनुदान मिळाले तर दुधाचं? कोणालाच नाही मिळालं, सगळे सांगते. ते नको वाटतंय, ते फॉर्म ऑनलाईन भरायला नको वाटतंय शेतकऱ्यांना. अशी परिस्थिती आहे. दाखवायच तर आम्ही द्यायला लागलोय आणि काढून मात्र भरपूर घ्यायचं, अशा पद्धतीचं कामकाज चालू सरकार करते. ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकत होतो फिरत असताना. आणि फिरत असताना लोक मला आग्रहानं सांगायचं. आता मला आमचे सहकारी आहेत, गोडशे अण्णा मगर आहेत, ह्या लोकांनी सांगितलं इथं कट्टे बसलाय, सुद्धा बघायचं नाही आणि आता उभं राहायचं आहे. तुम्हाला कसल्याही परिस्थितीत उभं राहायचं आहे. फिरत फिरत असताना अजून बघितलं, लोक म्हणायला लागली भैया प्रत्येक जाती धर्मात तेढ निर्माण करून दिली. एवढं लोकांच्या मनामध्ये घोळत होतं की काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. घर मालकाचं घर सुद्धा त्याचं नाही, घराच्या दुसराच मालक करून टाकायचा, अशी प्रवृत्ती आपल्या राज्यात वाढली. वडीलधारी मंडळी सांगत होते, तरुण मला येऊन म्हणत होते, भैया हे शोभतंय का राज्य सरकारला 4-4 तुकडे करायचे एका पक्षाचे आणि ज्यांनी पक्ष स्थापन केला तेच मालक नाहीत असं म्हणायचं आणि तुम्हाला आमच्यासाठी निर्णय घ्यायला लागतोय. दादांना घरी आल्यानंतर सांगितलं आणि मध्यंतरीच्या काळात आमच्या अनेक बैठका चालू होत्या. व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर आहेत,
रामराजे साहेब असतील, दादा, आमच्या बैठका तुम्ही टीव्हीवर पाहिल्या सगळ्यांनी. कधी अकलूजला भेटलो, कधी फलटणला भेटलो आणि सगळ्यांनी विचार केला. मला विशेषतः संजू बाबा, अनिल देसाई आणि जगताप साहेबांचे आभार मानायचे आणि अनिकेत देशमुखांचे की तुम्ही जनभावना समजून घेतली आणि माझ्या नावाला पाठिंबा दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानायचे. कारण तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर इच्छुक होता सगळेजण. आणि मग मी दादांशी बोललो, लोकही दादांशी बोलले, मोठे दादांशी, की हे इलेक्शन तुम्हाला तुमच्या कुटुंबातला खासदार करायचं म्हणून उभारायचं नाहीये. हे इलेक्शन माढा लोकसभा मतदारसंघातील, सोलापूर जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानासाठी उभारायचं आहे. मग मी बारकाईने विचार केला, ही गोष्ट कोण करू शकतं? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजश्री शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, नरवीर उमाजी नाईक असतील, या लोकांचा पुरोगामी विचार कोणी आजपर्यंत महाराष्ट्रात टिकवला, देशात टिकवला, तो म्हणजे केवळ पवार साहेबांनी. म्हणून मी निर्णय घेतला, आज जर लढा द्यायचा असेल तर केवळ आणि केवळ पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा दिला जाऊ शकतो. मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, मी स्वतः साहेब किती बारकाईने काम करतात याचा अनुभव घेतलाय. दुधाच्या अनुदानावर बोललो, मी सुद्धा एक सहकारी दूध संघाचा चेअरमन आहे आणि चेअरमन म्हणून काम करत असताना साहेबांनी मागा असंच आंतरराष्ट्रीय स्तरावर दुधाच्या बुकटीची किंमत घसरली, दुधाचे दर गडगडले महाराष्ट्रातले. साहेबांनी सगळ्या डेअरीवाल्यांची मिटिंग बोलवली, पावडरवाल्यांना सांगितलं की खासगी असू सहकारी असू सगळ्यांचं दूध घ्यायचं आणि त्याची पावडर बनवायची. मी तुम्हाला अनुदान देईल आणि ते अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर थेट जमा करायचं. तेव्हा कोणी तुम्ही एकाने कागद दिला होता का? कसला फॉर्म भरला होता का? भरला होता का? थेट अनुदान मिळालं. साहेबांनी जी कर्जमाफी दिली, कधी तुम्हाला अर्ज भरायची वेळ आली का? डायरेक्ट माफी बँकच करत होती सगळी. खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची जाण असणारे नेते म्हणजे केवळ पवार साहेब आहेत. आज इथं बसलेल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी सांगावं की सध्याचा भारताचा कृषी मंत्री कोण आहे? हाय का नाव माहित तुम्हाला? तर आज बारक्यातलं बारकं पोरग सुद्धा सांगू शकतं शेतकऱ्याचा नेता कोण, शेतकऱ्याचा कृषी मंत्री कोण होऊ शकतं, तर केवळ आणि केवळ पवार साहेब होऊ शकते. साहेब या भागात फिरत असताना एक प्रकर्षाने जाणवलं मला की अलीकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत या भागामधले, त्यांनी सगळं मीच केलं असं सांगायची प्रवृत्ती आहे. अहो, हे मान खटाव तालुक्याला पोळ तात्यांचं, भाऊसाहेब गुदगेंचं, वाघमारेंचं, अजून जे प्रतिनिधी झाले त्यांचं योगदान आहे. त्यांनी खस्ता खाल्ले या दोन्ही तालुक्यांसाठी. खरं अलीकडं आम्हीच केले. अहो, हे जे दोन्ही कामं झाली धरणांची, ह्यांच्यापासून सुरुवात आहे. जुन्या लोकप्रतिनिधींनी केलं, तुम्ही आज त्याचं क्रेडिट मारायला लागलाय. आदरणीय विजयदादा जेव्हा खासदार होते या भागातून, सप्टेंबर मध्ये 2018 साली उत्तर कोरेगावचे जी 32 गाव आहेत त्यांची पहिली बैठक सर्व पक्षीय मंडळींना घेऊन दादांनी मंत्रालयात तिथं गिरीश महाजन साहेबांसमोर लावली. तिथून पुढे तो प्रश्न मार्गी लागायला सुरुवात झाली. दादांची शिकवण आहे आम्हाला, साहेबांची पण शिकवण आहे. आम्ही पाहिलंय, या लोकांनी कधी सांगितलंय हो कुठल्या भाषणामध्ये मी केलं म्हणून? हे लोक आपल्याला कायम एक शिकवण देत आहेत. आम्ही सगळे मिळून करू, मिळून आणून देऊ, या पद्धतीनं काम केलेलं आहे. आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, स्टेजवर जेवढे मान खटाव मधले नेते मंडळी बसलेले आहेत, मग ते जिल्हा परिषद असू, कलेक्टर ऑफिस असू, नाहीतर मुंबईचं मंत्रालय, नाहीतर दिल्लीचं मंत्रालय, मी सगळ्यांना घेऊन जाणार. काम मंजूर करून आणलं की सांगणार आम्ही सगळ्यांनी केले. एकटं काही क्रेडिट मारायच्या भानगडीत पडणार नाही आणि आयुष्यात पुढं कसली पदवी लावणार नाही, जलनायक किंवा पाणीदार खासदार.
साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या 32 गावांचा पाण्याचा प्रश्न असेल, आमची जी 20 गाव आहेत, जुनी 16 आणि 4 नवीन घालायची, वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायची वेळ आली, तुमच्या खांद्याला खांदा लावून फिरायची वेळ आली तर ते नक्कीच करेल, पुढं असेल सगळ्यांच्या. ह्याच्या पलीकडे जाऊन अजून किस्से ऐकले मी मान तालुक्यात. कोणाला बी धरायचं, विरोधात काम करते म्हणलं की पोलीस प्रशासन, ते तहसील ऑफिस असं काय वेटीस धरायचं आणि केसेस टाकायच्या. साहेब, इथले तळावातले गाळ काढायचं काम चालू आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त चांगलं जलसंधारणाचं काम कुठं झालंय तर मान आणि खटाव तालुक्यात झालेलं आहे आणि या कष्टकरी शेतकऱ्यांनी स्वतःने केलेलं आहे. परंतु आज जर बघितलं साहेब, या भागातले जेवढे तलाव आहेत त्यातलं गाळ काढायचं म्हणलं, शेतकरी स्वतः काढून नेतोय, त्याच्या शेतात टाकतोय. त्यांच्यावरती 15 लाख 30 लाखाच्या नोटिसा काढल्या गेल्या, त्यांची मशिनरी जप्त केली गेली, त्यांच्या उतार्यावर बोजा चढवली. परंतु इथल्या लोकप्रतिनिधींच्या जवळच्या माणसांनी कुठल्या त्या धर्मादाय संस्थेच्या नावावरती परवानग्या आणल्या आणि 20-20, 25-25 पोकल्या नाहीत. आता आमच्या विरोधी पक्षात आहेत मनसेचे धैर्यशील पाटील, त्यांनी मला व्हिडिओ दाखवला, भैया बघा हे काय चाललंय, 25-25 JCB. अहो, ते तुम्हाला कशासाठी परवानगी दिली शासनाने की लोकांच्या सहभागातून ते वाळू गाळा काढायचा आणि शेतकऱ्यांना मोफत मध्ये द्यायचा आहे, ना नफा ना तोटा तत्वावर चालवायचा आहे. खडकवासल्यामध्ये एका रिटायर मिलिटरी मॅननी त्या ठिकाणी गाळ काढण्याचं काम केलं, मोफत मध्ये केलं, लोकसहभागातून केलं. या ठिकाणी MIDCचा प्रश्न आहे साहेब, चांगलं काम होणार आहे MIDCच्या माध्यमातून, परंतु मान तालुक्यातला शेतकरी हा आधीच दुष्काळात आहे आणि हाया जर जमिनी गेल्या त्यांच्या तर तो देशोधडीला लागल. लोकांना विश्वासात घेऊन येतं MIDC उभा करायला लागतील, लोकांना विश्वासात घेऊन MIDC उभा करायला लागेल. या ठिकाणी छोट्या छोट्या जरी 150-200 एकराच्या मिनी MIDC झाल्या, या ठिकाणचा युवक कष्टकरी आहे, ग्रामीण भागातल्या महिला कष्टकरी आहेत, बचत गट सुद्धा जोरात पद्धतीने या ठिकाणी चालतात, मी पाहिलेलं आहे. यांना जर कृषी माल प्रक्रिया उद्योग उभे करून दिले तर निश्चितच या भागातली मुलं स्वतःच्या पायावर उभा राहतील. साहेब, आपण सातारा जिल्ह्यातले गायकवाड साहेबांना मदत केली PVG ग्रुपला, आज भारतातले सगळे एअरपोर्ट ते सांभाळतायत मेंटेनन्स. तशी जर आपली ग्रामीण भागातली मुलं तयार झाली, त्यांच्यासाठी वेगळे उपक्रम राबवले तर नक्कीच ते पुढं चांगल्या पद्धतीनं काम करतील. मला जाता जाता एकच बोलीन, कारण का आपल्याला पवार साहेबांचं आणि जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. इथल्या जनतेला मी एवढंच सांगेन की तुमच्या प्रत्येक सुखादुःखात विकास कामात मी तुमच्या मागे उभं राहीन. जाता जाता एकच गोष्ट सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना, आठवली म्हणून सांगतो. काय असते, उन्हाळ्यात सुट्टी लागलेली असते आणि एक विहीर असते आणि त्या विहिरीमध्ये लहान मुलं पवत असतात आणि विहिरीच्या कट्ट्यावरती 1-2 मुलं शांत बसलेली असतात, दुःखी बसलेली असतात आणि तिथून शंकर पार्वती चाललेले असतात. पार्वती विचारतात भगवान शंकराला, ते लहान 2 मुलं का शांत बसलेली आहेत? मग शंकर भगवान सांगतात त्या दोघांना डोळे नाही आहेत. पार्वती हट्ट धरतात, त्या दोघांना डोळे द्या. शंकर भगवान म्हणतात नको नको, तरी पण पार्वती हट्ट धरतात. पार्वतींच्या हट्टासमोर महादेवाचं काही चालत नाही. महादेव डोळे देतात, तसं ती 2 पोरं कपडे काढतात आणि पाण्यात उडी मारतात. पाण्यात उडी मारली की काय जे 20-25 पोरं पाण्यात पोहत असतील त्या प्रत्येक पोराला धर की बुडो. साहेब, एक घाटाच्या वरती आहे आणि एक घाटाच्या खाली आहे. ते इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला धरतंय की बुडवतंय. ते पोलीस स्टेशनचा वापर करते, तहसील कचेरीचा वापर करते. आता साहेबांनी मला उमेदवार केले, साहेबांनी मला जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळं
इथल्या कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावा. तुमच्या केसाला जरी धक्का लागला, एक फोन लावा, इथं हजर राहतो तुमच्यासाठी. आणि शासकीय यंत्रणेला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, कृपया करून खोट्या केसेस सर्वसामान्य माणसांवरती करू नका, नाहीतर ही अख्खी जनता घेऊन तुमच्या कार्यालयावरती मोर्चा काढेल आणि तुमचा बंदोबस्त करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राजे भूषणसिंह होळकर साहेब बोलतील. आपण श्री विनंती करतो होळकर साहेब. त्यानंतर संवाद साधतायत होळकर साहेब. आपल्या महाराष्ट्राचं इष्ट दैवत, आराध्य दैवत श्री विठुरायाला मी वंदन करतो. मंचावर उपस्थित आदरणीय साहेब, आदरणीय विजयदादा, आदरणीय जयंत पाटील साहेब आणि सर्वच व्यासपीठावर असलेले मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित आपण सर्व माझे बंधू आणि भगिनी, आज आपल्या समोर बोलत असताना मी विठुरायाचा उल्लेख केला आणि विठुरायाचा उल्लेख यासाठी केला की ही महाराष्ट्राची भूमी ही वारकऱ्यांची भूमी आहे. वारकऱ्यांच्या भूमीमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी, तुकाराम महाराजांनी हेच शिकवलं की सेवा भावाने लोकांचं काम करा, परोपकारी वृत्तीने लोकांचं काम करा, सगळ्यांना एकत्रित घेऊन काम करा. आणि हीच महाराष्ट्राची परंपरा कुठेतरी आजपर्यंत चालू होती. आपण जर महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा असतील, आदरणीय पवार साहेब असतील, गोपीनाथजी मुंडे असतील, या सर्वच नेते मंडळींनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना एकत्रित घेऊन या महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि या देशाच्या विकासासाठी कुठेतरी काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु आज याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जाती विषमता, जाती जातींमध्ये भांडणं, वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या जातींमध्ये संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न होतोय आणि तो फक्त आणि फक्त सत्ता मिळवण्यासाठी. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की जशी ही वारकऱ्यांची भूमी आहे तशी ज्या वेळेला या मातीवर आणि या देशावर अन्याय होतो, लोकशाहीच्या विरोधात ज्या वेळेला या देशामध्ये कुठली तरी पावलं उचलली जातात, त्याच वेळेला हा वारकरी धारकरी होतो आणि ही लढाई स्वतःच्या हातामध्ये घेतो. हेच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय. आणि आज तशीच कुठेतरी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये आलेली आहे. त्यामुळे आज आपल्या सर्व जनतेला, समाजाला कुठेतरी धारकरी होण्याची गरज आहे आणि या आपल्या लढवय्या नेत्याच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहण्याची गरज आहे. तर आणि तरच या देशामध्ये कुठेतरी लोकशाही आज टिकणार आहे. आता लढाईचाच विषय निघालाय म्हणून मी आपल्याला महाभारतामधला एक किस्सा सांगतोय. महाभारताची लढाई सुरू झालेली होती. कौरव पांडव एकमेकाला भिडणार होते, त्यांनाही मदतीची गरज होती. जसं आज नेते मंडळी वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आपापल्या सहकाऱ्यांच्याकडे जाऊन मदत मागतात, तसं त्यावेळेला सुद्धा कौरव पांडव एकमेकांकडे आपल्या सहकाऱ्यांच्याकडे जाऊन मदत मागत होते. आणि असंच ते एकदा श्रीकृष्णाकडे गेले. आता त्यावेळेला श्रीकृष्ण झोपलेले होते. अर्जुन जाऊन डोक्याजवळ बसला, दुर्योधन पायाजवळ. दुर्योधनाला वाटलं की आता उठल्यावर पहिला माझ्याकडे बघतील, आणि तसंच झालं. दुर्योधनाकडे श्रीकृष्णानं पाहिलं. दुर्योधन म्हटला मी पहिले आलोय, पहिली माझी मागणी. श्रीकृष्ण म्हटले बर ठीक आहे, तुम्हाला काय पाहिजे? तर म्हणे तुमची मदत पाहिजे. मग श्रीकृष्ण म्हणाले माझ्याकडे काय नाहीये, एका बाजूला मी आहे आणि दुसऱ्या बाजूला माझी नारायणी सेना आहे. आता श्रीकृष्णाची नारायणी सेना म्हणजे एकापेक्षा एक महारथी योद्धे त्याच्यामध्ये होते. दुर्योधन हुशार. दुर्योधन म्हणाला एकटा श्रीकृष्ण घेऊन काय करू, एवढी मोठी सेना मला मिळाली तर मी 100% पराभव करेन. त्यानं पटकन सांगून मोकळा झाला की मला तुमची सेना पाहिजे. मग त्याने अर्जुनाला विचारलं बाबा आता सेना तर ते घेऊन गेले, आता तुझ्याकडे मी एकटा उरलो, तुला काय पाहिजे? तर अर्जुन म्हणाला की हे वासुदेव, सेना जरी असती तरी सुद्धा मी तुम्हालाच निवडलं असतं. आणि तिथून पुढे महाभारतामध्ये काय घडलं हे आपल्याला माहिती आहे. एकट्या श्रीकृष्णाने
त्या 5 पांडवांच्या मागे उभं राहून 100 कौरव आणि सबंध हजारोंच्या सेनेचा पराभव केला. आणि आज तशीच परिस्थिती पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज श्रीकृष्णाच्या रूपाने आजच्या लोकशाहीमध्ये पवार साहेब उभे आहेत. नारायणी सेना कुठं जायची तिकडे जाऊ द्या, आपल्याला फरक पडत नाही. आणि अशा या संघर्ष योद्ध्याच्या माग कुठेतरी आज आपण इथं उभं राहिलं पाहिजे. मला चांगलं आठवतंय 2014 मध्ये मोदी साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की अच्छे दिन आएंगे, 20 कोटी तरुणांना रोजगार देणार. आणि आज 10 वर्षानंतर तेच मोदी साहेब त्यांच्या भाषणातून काय सांगतायत की आम्ही 80 कोटी लोकांना राशन देतोय आणि इथून पुढे सुद्धा आम्ही देत राहू. म्हणजे त्यांना ही बेरोजगारी अशीच ठेवायची आहे. आता मला तुम्हा सगळ्या तरुणांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला राशन दुकानाच्या रांगेत उभं राहायचं आहे की स्वतःच्या हिमतीवर शिक्षणाच्या जोरावर नोकरी उद्योग धंद्यांच्या रांगेत उभं राहायचं आहे. मला सांगा, या भाजप सरकारनं मेक इन इंडियाची घोषणा केली. मेक इन इंडियाचं काय झालं? या भाजप सरकारनं स्किल इंडियाची घोषणा केली. स्किल इंडियाचं काय झालं? आला का हो तुमच्या भागामध्ये रोजगार? मी मागच्या 2-3 दिवसांपासून आपल्या या माढा लोकसभेमध्ये पवार साहेबांच्या बरोबर प्रवास करतोय. रस्त्याच्या मार्गाने मी प्रवास करतोय. तुमच्याच या माढ्यामधले एक आमदार, त्यांचा एक भरपूर प्रसिद्ध डायलॉग आहे, काय झाडी. मला त्यांना त्यांच्याच शैलीमध्ये विचारायचं आहे की अहो काय रस्ते, काय त्याच्यावरचे ते खड्डे, काय या भागामध्ये फिरणारे पाण्याचे टँकर आणि काय बेरोजगारी. कुठेतरी ह्या विषयावर तर तुम्ही बोला की नुसतंच कुठेतरी आयुष्यात पहिल्यांदा फिरून आले आणि काहीतरी विषय घेऊन बोलत राहायचं. आजच्या तरुणांना नेमकं काय पाहिजेल आहे हे कुठेतरी समजायला पाहिजे. मागच्या 2 दिवसात सगळीकडे फिरत असताना मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की आपल्या या मतदारसंघामध्ये शिक्षणाची सुविधा नाही, चांगलं मेडिकल कॉलेज नाही, चांगली चिकित्सेची हॉस्पिटल्सची व्यवस्था नाही. आणि हे सगळं जर करायचं असेल तर आपल्याला लोकाभिमुख नेतृत्व कुठतरी निवडून द्यावं लागेल. आणि ते नेतृत्व आपल्याला धैर्यशील दादा मोहिते यांच्या रूपानं या महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळतंय. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये कुठलाही विचार न करता जर लोकशाही टिकवायची असेल तर धैर्यशील दादांच्या पाठीमागे आणि पवार साहेबांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून येत्या 7 मेला आपण तुत्तारी हातात घेतलेला माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आदरणीय धैर्यशील दादांना आणि तुमच्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पवार साहेबांच्या नेतृत्वामधल्या महाविकास आघाडीला प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. त्यामुळे एकदा शेवटची घोषणा द्या, बोला राम कृष्ण हरी, बोला राम कृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. संयमाचा तोंड साहेब तुमचा तुटत नाही. हृदयातलं प्रेम कार्यकर्त्यांचं आत्ता हटत नाही. राजकारणाच्या गदीत लक्ष साधून खेळायचं असतं, जोर लावून दांडून चिन्नीला कोलायचं असतं. जल्लोष आणि कोलाहार कानाआड करावा लागतो, डोळा ठेवून चिन्नीवर करेक्ट झेलावा लागतो. जयंत झेप, जयंत नक्षत्र, जयंत राज असतं, तराजून प्रेम तोलायचं नसतं. आणि जिथं जयंत पाटील तिथं जास्त काय बोलायचं नसतं. तुमच्या अंशाची बोलतायत माजी जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील साहेब. आदरणीय पवार साहेब, आदरणीय विजयदादा, आपले उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, व्यासपीठावरील सर्वच, आता मी कुणाचं नाव घेत नाही कारण उशीर एवढा झालाय की साहेबांचं भाषण ऐकायला तुम्ही आतुर आहात आणि पुढे साहेबांना पाटणच्या सभेला जायचंय. त्यामुळं सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, मी पहिल्यांदा नंदकुमार मोरे, सुरेंद्र गुदगे, संदीप साळुंके, खाडे सर आणि अनिल देसाई यांचे आभार मानतो की त्यांनी या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचाराची सुरुवात केली आणि आपल्याला सहकार्य करण्याची भूमिका मांडली. आपल्या सर्वांना अभय जगतापांचा रोल माहिती आहे, त्याची इच्छा होती उमेदवारी करायची, पण त्यांचं भाषण ऐकलं त्याच्यावर मी जास्त बोलत नाही.
पण आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला. या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येनं आपण सगळे आलेत आणि खास करून भूषणजी होळकर मुद्दामून या सभेसाठी आले. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सुनील माने यांना, भूषण होळकर यांना हार घालण्याची विनंती करतो. आम्ही आमचा पक्ष फुटला. आमच्या पक्षातनं काही लोक पक्ष सोडून बाजूला गेले. त्यांनी विचारधारा बदलली, पार्टी सोडली. आपण सगळ्यांनी अनेक शाळा बघितल्यात. पोरं शाळा सोडून गेली तर शाळा कधी बंद पडत नाही. पुन्हा नव्यानं विद्यार्थी घडवण्याचं काम शाळेचा हेडमास्तर करतच असतो. आमचा हेडमास्तर लय खमके आहे. हे पवार साहेब म्हणजे मतांचा विषय नाही, तुमच्या आमच्या काळजातला विषय आहे. हे मी महाराष्ट्रातल्या गावोगावी गेल्यावर बघतोय. मी मोदी साहेबांचे आभार मानेन. मोदी साहेबांनी भोपाळला एक घोषणा केली तर माझा सगळा पक्ष स्वच्छ झाला. आज भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष जर कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे. हे मी तुम्हाला ठामपणानं सांगू इच्छितो. या भागात दुष्काळी भागाला प्रभाकर देशमुख अनेक वेळा भेटायचे. मी खात्याचा मंत्री त्या होतो त्यावेळी. आपण कृष्णा नदीमध्ये पाणी नाही म्हणून या गावांना टेंबू योजनेखालच्या पाणी मिळणार नाही आता पुढच्या उरलेल्या गावांना असं सांगत होतो. पण कृष्णा नदीतून 8 TMC पाण्याची तजवीज आपण केली. त्यातला 2.5 TMC पाणी आपण आपल्या खटाव आणि मान तालुक्याला निश्चित केलं आणि आता त्या योजनेचा लवकर शुभारंभ झाला पाहिजे. मगाशी कुणीतरी सांगितलं, सुरेंद्र गुदगेंनी सांगितलं, सुरेंद्र गुदगे साहेब पुढचं सरकार आपलंच येणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार ऑक्टोबर मध्ये सत्तेत बसल्यानंतर मी तुम्हाला वचन देतो, मला फक्त 1.25 वर्षाचा काळ द्या. मी तुम्हाला या मतदारसंघातल्या या 27 मान तालुक्यातल्या आणि खटाव तालुक्यातल्या 21 गावांना टेंबू योजनेचं पाणी देण्याची व्यवस्था पवार साहेबांच्या साक्षीने आम्ही करू. तुम्ही काही चिंता करू नका. आता काल परवा आंधळी धरणाचं पूजन झालं. पुजायला गेलेल्यानी जिथनं पाणी पुढे येतं त्याच्यावरच मंडप घातला. तिकडं सगळे भराव भरला. लोकांनी पाण्याचे परवाने काढलेत, पाणीपट्टी भरली आहेत, पैसे भरलेले आहेत, पण आता लोकांना पाणी देण्याची व्यवस्था नाही. सगळे कार्यक्रम मोठे करायचे पण त्या कार्यक्रमाच्या खाली कोण चिरडलं जातं याचं भान देखील सत्तारूढ लोकांना नाही. ही तुमच्या आमच्या दृष्टीनं चिंतेची बाब आहे. GA काठापूरला आमचं सरकार आलं तेव्हा 19 साली आमचं सरकार आल्यावर 19-20 सालात 70 कोटी रुपये, 20-21 सालात 50 कोटी रुपये आणि 21-22 सालात 130 असे 250 कोटी रुपये GA काठापूरला आम्ही दिले. कुणी कुणाचं क्रेडिट घेण्याची गरज नाही. आम्ही एवढा धक्का मारला म्हणून ही योजना इथपर्यंत पुढे आली. हे मित्रांनो तुम्ही कधी विसरू नका. खरं म्हणजे काल परवा पवार साहेबांच्या उपस्थितीत आम्ही आमचा जाहीरनामा प्रकाशित केला. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांनी आमचा जाहीरनामा वाचला आणि त्यांच्या अंगाचा तिडपापळ झाला. त्यांना हे लक्षात आलं की या देशातल्या कोणत्या कोणत्या मुद्द्यांना भारतीय जनतेच्या आशा आकांक्षा गुंतलेल्या आहेत, त्या सगळ्या मुद्द्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्या ठिकाणी स्पर्श केलेला आहे. महाराष्ट्रात आणि भारतामध्ये आमचं ज्यावेळी महाविकास आघाडीचं इंडियाचं सरकार येईल, तुम्ही आता गेल्या काही दिवसात 400 पारचा नारा कोण देताना ऐकले? आता 200 पार करायची पंचायत आहे. 400 लय लांब आहे.
आज या देशामध्ये 400 पार आम्हाला करा म्हणजे आम्ही भारताचं संविधान बदलतो असे एक नाही 11 जणांनी भारतातल्या उमेदवारांनी खासदार असणाऱ्या लोकांनी भाषण करून सांगितलेलं आहे. आमच्या बीडच्या पंकजा ताईंनी सांगितलं मला दिल्लीला जायचंय कारण संविधान बदलायचंय. आज देशामध्ये हे संविधान बदलण्याचा यांचा संकल्प काय? आजचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं तुम्हाला बरं वाटत नाही? तुम्ही त्याच संविधानाचा आधार घेऊन सत्तेत आला. या देशात कुणीही सत्तेवर येऊ शकतो जो लोकप्रिय येतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या संविधानात सांगितलंय. टाटा बिर्लाला देखील एकाच मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी दिला आणि गोरगरीब खटाव मानच्या शेतमजुराला देखील एकाच मताचा अधिकार आहे. ही समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून घालून दिली. त्या घटनेला बदलण्याचं पाप या भारतीय जनता पक्षाच्या मनात आलंय. हे सगळ्यात महत्वाचं काम तुम्ही लक्षात घ्या. आपल्याला या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांना निवडून देणं म्हणजे 400चा त्यांचा आकडा 399 वर आणणं. पण काल परवा निवडणुका झाल्या. वर्ध्याला आपण आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे उभे होते. काही ठिकाणी हिंगोलीला, वाशिम, यवतमाळला शिवसेनेचे उमेदवार होते. अमरावतीला काँग्रेसचे उमेदवार होते. सगळ्या ठिकाणचं रिपोर्टिंग बघितलं तर काल 8 जागांचे मतदान झालं. 8 पैकी 8च्या 8 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील हा कार्यकर्त्यांना आत्मविश्वास आहे. मी यासाठी सांगतोय की चित्र महाराष्ट्राचं बदललेलं आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला आहात. असंच स्वागत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये शरद पवार साहेबांचं आणि उद्धव ठाकरेंचं राज्यामध्ये होतंय आणि लोक सांगतायत आम्ही तुमच्या मागे आहे. कोणत्याही परिस्थितीत या दिल्लीचं सरकार बदलायचंय ही भूमिका महाराष्ट्राने घेतलेली आहे. त्यामुळे 48 ची जागा जी आहेत मी अनेकदा थोडस धाडसानं सांगतोय भीत की 32 ते 35 आमच्या येतील. पण आता चित्र बघायला लागलं तर कदाचित तो आकडा पुढे पण जाईल. आज खरं म्हणजे आमच्या भारतीय जनता पक्षाला विचारण्यासारखे प्रश्न बरेच आहेत पण वेळ जास्त तुमचं घेणं योग्य नाही. मी आदरणीय पवार साहेबांना या ठिकाणी आपल्या समोर बोलण्याची विनंती करेन. पण पुन्हा मी आपल्या सगळ्यांना सांगतो जसं मला तुम्ही इथं खासदार देताय तसा इथला आमदारही मला पाहिजे. आणि सगळ्यांचं भाषण पवार साहेबांनी ऐकलेलं आहे. सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलेली आहेत. आपण सगळ्यांनी एकत्रित बसूया. मी पुन्हा निवडणूक झाल्यावर मी येतो. साहेबही कधी तुम्हाला बोलून घेतील. सगळ्यांची मनं एकत्रित आणण्याचं काम आपण करू. कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघामध्ये पवार साहेबांना तुम्ही आमदार द्यायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे. आम्हाला सोडून तिकडे गेले तुम्ही दिला आणि मी घेतला. आम्हाला सोडून तिकडे जे गेले त्यात आमचे एक ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब आहेत. काय भुजबळ साहेबांची परिस्थिती आहे? त्यांना उभा राहायला दिल्लीने सांगितलं अशी बातमी आम्ही वाचली. उभा राहणार म्हणून आता वाटलंच उद्या अर्ज भरतायत का परवा अर्ज भरतायत पण काही नाव पुढे येईना. बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मग एक दिवस भुजबळ साहेबांनी मी उभा राहणार नाही म्हणून जाहीर केलं. अगदी परवापर्यंत युतीतल्या लोकांचे उमेदवार जाहीर करता येत नाहीत त्यांना. आमची महाविकास आघाडी एकसंघपणानं काम करते पण महाराष्ट्रातली युती भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं झाली आहे. त्यांच्यात एकमत नाही. उसने उमेदवार घेऊन त्यांना उमेदवारी लढवावी लागलेली आहे. या सगळ्याचा विचार केला तर उद्याच्या निवडणुकीत महाराष्ट्रात 48 मध्ये जास्तीत जास्त जागा आपल्या महाआघाडीच्या निवडून येतील आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत काम करा. सगळ्याचा वापर होईल. पाऊस पडेल,
तुम्ही मला म्हणाल अहो शेवटी असं झालं तसं झालं तसं झालं. आपली परिस्थिती मी तुम्हाला भाषण सांगितलं असतं कसे तिकडे पैसे गोळा झालेले. वेळ कमी आहे. माझी एवढीच विनंती आहे, सगळ्याचा पाऊस पडला तरी तुम्ही त्यातनं अंगाला पाणी न लागून देता या निवडणुकीत मतदान केंद्रावर आणून आपल्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहा. धैर्यशील मोहिते पाटलांच्या मागे उभा राहा. हा तरुण लोकसभेत जाईल त्यावेळी या दुष्काळी भागातले सगळे प्रश्न धसाला लावेल आणि लोकसभेत देखील आपली भूमिका स्पष्टपणाने मांडेल हा विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 मिनिटं झालेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर नाम ही कपी आहे बस आदरणीय शरदचंद्रजी पवार. देशाच्या राजकारणातील हिमालय आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील उभ्या पावसातील सह्याद्री सन्माननीय आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब बोलतायत. आजवरती जोरदार टाळी वाजवूयात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतायत आदरणीय पवार साहेब. मान खटावच्या स्वाभिमानाची टाळी हात वरती करून देऊया. जोरदार टाळ्यांनी पवार साहेबांचं स्वागत करूया. सन्माननीय बोलतायत पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. टाळी वाजली पाहिजे मान खटावच्या स्वाभिमानाची. आपले उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील देवी होळकर आणि वरदादा होळकर यांच्या कुटुंबाचे वारसदार आज या ठिकाणी उपस्थित असलेले होळकर जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या संघटनेचे अध्यक्ष सुनील माने, व्यासपीठावरचे काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्ष या सगळ्या पक्षांचे सहकारी मित्र आणि वेळ उन्हामध्ये गेले 2-2.5 तास धैर्यशील मोहितेंच्या निवडणुकीला समर्थन देण्यासाठी उपस्थित असलेले तुम्ही सगळे बंधू भगिनी. लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीकडे देशाचंच नाही तर जगाचं लक्ष आहे. पाच 6 दिवसापूर्वी बारामती मतदारसंघामध्ये प्रचाराचा नारळ फोडण्याची सभा होती आणि एका खोक्यामध्ये कोणते न माहितीचे ग्रस्त दिसले. मी चौकशी केली की हे कोण आहे किंवा मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून अमेरिकेमध्ये सगळ्यात महत्वाचं वर्तमानपत्र त्याचं नाव न्यूयॉर्क टाइम्स. त्या न्यूयॉर्क टाइम्सचा प्रतिनिधी त्या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आले. सभा संस्थांनी त्यांना चौकशी केली इतक्या लांब तरी आले कसे. तर त्यांनी सांगितलं की भारताच्या निवडणुकीच्या संबंधी जगाचं लक्ष आहे, अमेरिकेचं लक्ष आहे आणि त्याच्यात ती निवडणूक संघर्षाची कुठे होत असेल तर ते महाराष्ट्रात होते आणि माझ्या कंपनीनं मला महाराष्ट्रात जायला सांगितलं म्हणून मी आलो. सांगायचं तात्पर्य आहे की निवडणूक अत्यंत महत्वाची झालेली आहे आणि त्याचं कारण जगातल्या अनेक देशांनी या देशाची लोकशाही ही बघितलेली आहे. जवाहरलाल नेहरू असोत, इंदिरा गांधी असोत,
लाल बहादूर शास्त्री असोत, नरसिंहराव असोत, देवेगौडा असोत किंवा डॉक्टर मनमोहन सिंग असोत, या सगळ्यांच्या कालखंडामध्ये एवढा मोठा देश, अनेक भाषा बोलणारे लोक, अनेक राजकीय पक्ष, हे सगळं असताना सुद्धा हा देश एकसंघ राहिला आणि या देशाच्या निवडणुका ठीक रीतीने पार पडल्या आणि लोकांची सरकारं या देशामध्ये आली. हा या देशाच्या लोकशाहीचा विजय आहे आणि त्याच्याबद्दलचं औत्सुक्य जगातल्या अनेक लोकांच्या समोर आहे. पण यंदाच्या वेळेला स्थिती वेगळी आहे. ती वेगळी का झाली आणि त्याचं कारण गेली 10 वर्ष या देशाची सत्ता नरेंद्र मोदी नावाच्या ग्रस्तांच्या हातात गेली. सत्ता देशाची गेली, अपेक्षा अशी होती. भाजपचा प्रधानमंत्री यापूर्वी या देशाची बघितली होती. मला असंच आहे, मी विरोधी पक्ष नेता होतो पार्लमेंटमध्ये आणि देशाचे प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी होते. अनेक प्रश्नावर विरोधी पक्ष नेता आणि सत्ताधारी नेता यांना एकत्र बसावं लागतं. काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्याची चर्चा करावी लागते. मला एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की वाजपेयींनी त्या काळामध्ये कोणत्याही महत्वाचा आंतरराष्ट्रीय किंवा देशाचा प्रश्न आला तर सुसंवाद ठेवण्याची आवश्यकता आहे. पहिल्यांदा कोणाची तर विरोधी पक्षाची. आणि त्यासाठी आम्हाला लोकांना ते बोलत असत, चर्चा करत असत, काही मतं ऐकून घेत असत आणि हवा तो त्यांचा योग्य निर्णय घेत. आजचे प्रधानमंत्री यांचा संवादावर विश्वास नाही. कधी ते विरोधकांशी बोलत नाही. साधी गोष्ट सांगतो की सरकारला साधारणतः जर एक वर्ष झाल्याच्या नंतर त्यांच्या 1 वर्षाच्या कारभाराच्या संबंधीचा आढावा प्रत्येकाला बोलून देण्याची पद्धत या देशामध्ये अनेक वर्षांची आहे. डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना त्यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये 111 वेळेला त्यांनी पत्रकारांना निमंत्रण दिलं आणि आपल्या कामाच्या संबंधीचा आढावा हा त्यांच्या समोर घेतला. मोदींना प्रधानमंत्री 10 वर्ष झाली. या 10 वर्षात आजपर्यंत एकदाही पत्रकार स्पेशल केलं आणि आपल्या कामाच्या लेखाजोखा त्यांच्यासमोर वाढणं हे त्यांनी कधी केलं नाही. कारण त्यांचा विश्वासच नाही. आम्ही अनेकदा पार्लमेंटमध्ये बघतो 1 महिन्याचं पार्लमेंटचं अधिवेशन. पूर्वी काय असायचं, मी बघितलेलं इंदिरा गांधींना, राजीव गांधींना, नरसिंहरावना, मनमोहन सिंगांना की पार्लमेंटचं अधिवेशन सुरू झाल्याच्या नंतर 15 दिवसाचं जर अधिवेशन असेल तर कमीत कमी 12 ते 13 दिवस ज्यांची नावं मी घेतली ते सगळे सभागृहात हजर राहणार. खासदार बोलतात, त्यांची मतं ऐकून घेणार, मंत्री उत्तर देतात, ते योग्य करणं हे जाणून घेणार. पहिले प्रधानमंत्री असं आले. मनमोहन सिंगांच्या नंतर मोदी साहेब की महिनाभर पार्लमेंटचं अधिवेशन आलं तर आमच्या सभागृहामध्ये जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास 30 दिवसाचे 1 ते 1.5 तास ते सभागृहात येणार, थोडा वेळ बसणार, त्यांचा काही विषय असला तर बोलणार आणि नंतर निघून जाणार. त्याचा अर्थ या संसदीय लोकशाही पद्धतीवर त्याचा विश्वास नव्हता आणि नाही.
आणि त्यावेळेला हे नियोजक देशाची ही लोकशाही टिकवायची गरज आहे आणि त्याच्यावर त्यांची श्रद्धा आहे अशा लोकांच्या हातात द्यायची का नाही याचा निकाल घेण्याच्या उद्देशाचा हा सगळा महत्वाचा निर्णय या निवडणुकीत घ्यायचा आहे. सत्तेचा गैरवापर हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं एक महत्वाचं लक्षण आहे. किती आपण बघितली उदाहरण सत्य ही लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते. भारतीय राज्यकर्त्यांचा विश्वास त्याच्यात नाही आहे. त्यांच्या कोणी टीका टिप्पणी केली तर त्याच्यावर काय कारवाई करता येईल याचा विचार करतात. एक उदाहरण सांगतो. झारखंड म्हणून राज्य आदिवासींचं मुख्यमंत्री आदिवासी आहे, चांगलं काम करणार आहे. एकदा कुठल्या ते सभेमध्ये आदिवासींच्याकडे दिल्लीचं सरकार लक्ष देत नाही पण त्यांनी दिल्ली सरकारवर टीका टिप्पणी केली. मोदी साहेबांच्या सरकारने त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले. आज आजपर्यंत झाले झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगात. दिल्ली ही देशाची राजधानी. देशाच्या राजधानीचं नेतृत्व गेल्या 3 निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल करतात. त्यांचा आजपर्यंत पक्ष आहे. चांगलं काम त्यांनी केलं. शैक्षणिक क्षेत्रात चांगलं काम केलं. आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलं. दिल्लीचा चेहरा बदलण्यासाठी खबरदारी घेतली. त्यांनी केलेलं काम बघायला राज्यातनं अनेक मंत्र्यांनी जाणकार लोक येतात. एवढं उत्तम काम त्या देशाने केलं. सामान्य कुटुंबातली ती व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी गेले 3 वेळेला काम करते. एकदा कधीतरी मोदी सरकारवर त्यांनी टीका केली. परिणाम काय झाला? आज केजरीवाल तुरुंगामध्ये आहे. अनेक दिवसापासून तुरुंगात आहे आणि हे काम ठिकठिकाणी ते करत आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक देशमुख राष्ट्रवादीचे गृहमंत्री उत्तम काम करणारे त्यांना 6 महिने तुरुंगामध्ये टाकले. शिवसेनेचे नेते संजय राऊत सामनामधून सरकारवर टीका करतात त्यांना तुरुंगामध्ये टाकले. एवढंच काय आज तुमच्या जिल्ह्यामध्ये एक शशिकांत शिंदे आणि आमचे काही सरकारी काम करतात. ते काम कुठं करतात? नव्या मुंबईच्या मार्केट कमिटीमध्ये. आणि त्या मार्केट कमिटीमध्ये काही तक्रारी आल्या. त्या मार्केट कमिटीमध्ये अतिशय उत्तम काम करणारे पानसरे नावाचे संचालक त्यांना या आठवड्यात अटक केली. काल रात्री शशिकांत शिंदेचा गुन्हा नोंदवला आणि शशिकांत शिंदेना सुद्धा जे शासनाचे उमेदवार आहेत, कामगार नेते आहेत, लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे, त्या कमिटीमध्ये ते काम करत होते. काही ना काही करून त्यांना अडवायचं कसं, या निवडणुकीत त्यांना थांबवायचं कसं याचं सूत्र यांच्या डोक्याचं आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारणाची खस्ता दाखल केला. आम्ही वाद होतो काय करतात. त्यांनी शशिकांतला जर अटक केली तर आम्ही 7 जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यामध्ये संयमानं लोकशाहीच्या माध्यमाने संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. आणि हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करत नाही हे उदाहरण या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही. आत्ता तुम्ही पंढरपूरवर आलो. अभिजित पाटील त्या ठिकाणी काम करतात. तिथल्या साखर कारखान्याचं चेअरमन आहे. कारखाना अडचणीत होता पण त्यांच्यावर जबाबदारी आली कारखाना चालवायची. यावेळी 10 लाखाच्या पेक्षा जास्त ऊस गळीत त्यांनी त्या ठिकाणी केला. आणि तो कारखाना त्यांच्या हातात नव्हता. त्यावेळेला त्याचा अर्थकारण बिघडले ते दुरुस्त करायला त्यांनी सुरुवात केली.
हे काम त्यांनी केल्याच्या नंतर त्यांना सांगण्यात आलं तुम्ही भाजपमध्ये या, तुम्ही भाजपमध्ये येऊन आमच्या उमेदवाराला मदत करा. आणि त्यांनी नाही म्हणून सांगितलं तर त्यांची सगळी साखर आज जप्त करून त्या ठिकाणी ठेवली. शेतकऱ्यांना ऊसाची किंमत द्यायला आज त्यांना इच्छा